हा सिस्टर सर, सुरू करा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्त एक उपक्रम घेत आहोत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तसेच आपले कला महाविद्यालय भिगवण यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होत आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त, खरं तर हा पंधरवडा 14 ते 28 जानेवारी या काळामध्ये साजरा केला जातो आणि या काळामध्ये आपल्या मायबोलीच्या संदर्भानं, या मायबोलीची जतन करण्याच्या अनुषंगानं विविध कार्यक्रम आपल्या राज्यात एक महत्वाचा कार्यक्रम असा आपण आपल्या कॉलेजमध्ये आयोजित करत आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्याकडं सन्माननीय डॉक्टर अरुण कोळेकर सर उपस्थित आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. कोळेकर सर सहयोगी प्राध्यापक आहेत शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे आणि आज सर आपल्याला भाषा वापराचे महत्व या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये आपली माय, आपली आई, आपली मातृभूमी आणि तिसरा संदर्भ येतो तो आपली मायबोली. आणि ह्या मायबोलीची देण आपल्याला खूप मोठी आहे. या मायबोलीने आपल्या मराठी माणसांवरती खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत. या महाराष्ट्राचा अवघा भूतकाळ पाहिला तर त्या भूतकाळाच्या जडणघडणीमध्ये या मराठी भाषेचं प्रचंड मोठं योगदान आपल्याला दिसतं. आपण मराठी भाषिक माणसं जगभरात कुठेही गेलो तर या भाषेच्या धाग्यानं जोडलेला असतो आणि ही मायभाषा आपल्याला वेगळं असं काही नेहमी शिकवत असते, सांगत असते की 1500 वर्षांची साधारण परंपरा भाषेची आहे. त्या भाषेला मोठा इतिहास आहे आणि त्या भाषेचा वापर आपण करत असतो. या वापराच्या अनुषंगानं सर आपल्याला आज मार्गदर्शन करत आहेत. सर्व मान्यवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज सर, माझ्या महाविद्यालयातील सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले इतर महाविद्यालयातील प्राध्यापक मान्यवर, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी आमच्या सहकारी मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रज्ञा लामतोरे यांना विनंती करतो की सन्माननीय कोळेकर सरांची आपण ओळख करून द्यावी आणि कार्यक्रमाचं थोडक्यात प्रस्तावित करावं. डॉक्टर प्रज्ञा लामतोरे मॅडम. नमस्कार सर्वांना. बोला मॅडम, आवाज येतोय आपला? हॅलो. मराठी विभागामध्ये 2 मोबाईल चालू असतील तर कृपया एक मोबाईल तिथं ठेवू नका किंवा बंद करा आणि एका मोबाईल वरती कनेक्ट व्हा प्लीज. हॅलो. हा बोला मॅडम, बोला. हा, मराठी भाषेचा विकास व्हावा, तिचे संवर्धन व्हावे, नवीन इंग्रजाळलेल्या पिढीला मराठी भाषेचे ज्ञान व्हावे, इंग्रजी भाषेच्या वाढत चाललेल्या आक्रमणामध्ये मराठी भाषेचा टिकाव राहावा, टिकून राहावी, या हेतूने महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठी भाषेच्या संवर्धनाच्या संदर्भात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था, ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सर्व महाविद्यालयांना सांगितलेले आहे. म्हणून आपण आज या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अरुण कोळेकर यांचे या ठिकाणी मी प्रथम स्वागत करते. त्याचबरोबर सर्व उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचेही स्वागत करते. कोळेकर सरांचा थोडक्यात परिचय हा असा आहे. सर गेली 26 वर्ष शरदचंद्रजी पवार महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे.
विद्यार्थी विकास मंडळ आणि बहिशाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम महाविद्यालयामध्ये यशस्वीरित्या राबवलेले आहेत. लेखक आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, लेखन निर्मितीच्या विविध कार्यशाळांचे, व्याख्यानमालांचे सरांनी आयोजन केलेले आहे. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या आत्रेय या स्मरणिकाचे संपादन सुद्धा सरांनी यशस्वीरित्या केलेले आहे. देश विदेश या पुस्तकाचे मराठी विषयात TYBAच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाने संपादन केलेल्या पुस्तकाचे ते प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2010 ते 2016 या काळामध्ये पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून सरांनी काम केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची सरांची ओळख म्हणजे सरांनी स्वतः एक ग्रंथालय सुरू केलेलं आहे. 500 पुस्तकांचा संच त्या ग्रंथालयामध्ये आहे. सरांचं हे एक मोठं योगदान आहे. मराठीतील विविध प्रतिष्ठित अशा अक्षर वाङ्मय परिवर्तनाचा वाटसरू, सक्षम साहित्य समीक्षा, मराठी साहित्य पत्रिका, अक्षरगाथा यासारख्या नियतकालिकांमधून सरांनी अनेक विषयांवर समीक्षणात्मक लेखही लिहिलेले आहे. अशा प्रसिद्ध अशा व्याख्यात्या असलेल्या सरांचा हा थोडक्यात असा परिचय आहे. तर मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी आज आम्हाला भाषा वापराचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. आपण सरांचा अल्प असा परिचय करून दिला. आज अत्यंत मान्यवर असे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. मराठी भाषेच्या क्षेत्रामध्ये त्यांचं एक स्वतंत्र काम आहे. सन्माननीय कोळेकर सरांना मी विनंती करतो की आपल्या मांडणीला आपण सुरुवात करा. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं कला महाविद्यालय भिगवण. माझा आवाज सगळ्यांना येतोय का? पहिल्यांदा विचारतो. उत्तम येतोय सर. धन्यवाद. मित्र, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं असणारं कला महाविद्यालय भिगवण या महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग या विभागांच्या संयुक्त अशा सहकार्यानं आज आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जे आपण व्याख्यान आयोजित केले, त्या व्याख्यानाच्या प्रसंगी या महाविद्यालयाचे कार्यक्षम आणि भाषेवर, साहित्यावर आणि माणसावर प्रेम करणारे आमचे प्राचार्य, आमचे सहृदयी असे मित्र डॉक्टर महादेव वाळुंज, या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे या महाविद्यालयामधील डॉक्टर चौरे सर, त्याचबरोबर मराठी विभागाच्या प्राध्यापिका आणि ज्यांनी आता माझा परिचय करून दिला त्या डॉक्टर लामतुरे मॅडम, या महाविद्यालयातले प्राध्यापक साठे सर आणि बराचसा इथला स्टाफ माझ्या असा परिचयच आहे. हे सगळा असणारा स्टाफ, याबरोबर या कार्यक्रमाच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झालेले सोलापूरचे ज्येष्ठ असे साहित्यिक, परवा ज्यांना मी निमंत्रित केलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना येता आलं नाही, पण ते आज मला दिसत आहेत. ते सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक गोविंद काळे सर, विट्याहून एक अतिशय चांगली संस्था चालवतात. अतिशय गेली 40 वर्ष साहित्याचं संमेलन अतिशय अव्याहतपणे चालवतात असे विट्याचे रघुराज मेटकरी मला दिसत आहेत. अनेक दिवसातून मला माझा सहकारी मित्र गजानन लोंढे दिसतोय. काही माझे विद्यार्थी आहेत. SM जोशी महाविद्यालयाचा माझा विद्यार्थी प्राध्यापक झालेले डॉक्टर अतुल चौरे आहेत. वेगवेगळ्या समूहावरून काही विद्यार्थी आणि काही मित्र आणि काही मान्यवर रसिक दिसत आहेत. या सर्वांचं सुरुवातीला मी मनपूर्वक असं स्वागत करतो.
आणि ज्या महाविद्यालयानं मला आमंत्रित केलं त्या महाविद्यालयाबद्दलची कृतज्ञता भावना सुरुवातीला मी व्यक्त करतो. आणि हे व्यासपीठ आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांनी खुलं करून दिलं याबद्दलची भावना सुरुवातीलाच व्यक्त करतो, कारण कदाचित ते शेवटच्या ह्याच्यात राहून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून सुरुवातीलाच मी सगळ्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मला जो विषय या संदर्भात दिलाय त्या विषयाची जी काही मांडणी ती करण्याचा माझ्याकडून जो प्रयत्न करतो. मित्रांनो, खरं तर भाषेवर बोलावं असा मी काय फार मोठा भाषा वैज्ञानिक, भाषाशास्त्रज्ञ किंवा भाषेचा काही अभ्यासक नाही, पण गेली 25-26 वर्षे या क्षेत्रात आपण काम करतोय. विद्यार्थ्यांना अध्यापनाचं आणि स्वतः अध्ययनाचं काम करत असताना या संदर्भात जे काही वाचलं, जे काही चिंतन केलं किंवा या संदर्भात जे काही आकलन झालं, या संदर्भातली काही मतं, या संदर्भातला काही विचार आपल्यासारख्या विद्यार्थ्याच्या समोर मांडावा किंवा आपल्यासारख्या काही जाणत्या माणसांबरोबर तो वाटून घ्यावा असं मला या निमित्तानं वाटलं. आणि म्हणून परवा आम्ही आमच्या कॉलेजमध्ये असा कार्यक्रम घेतला. पण आपल्या हातात सगळ्या गोष्टी असतात, पण तांत्रिक जी गोष्ट असते ती काही फारशी आपल्या हातात नसते. आणि त्या तांत्रिक अडचणीमुळं मला माझ्या महाविद्यालयाचं व्याख्यान घेता आलं नाही. पण त्याच प्रसंगी उपस्थित असणारे माझे मित्र आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळू सर त्या दिवशी उपस्थित होते. कदाचित असे उपस्थित राहण्याचा कधी कधी फायदा होतो आणि कधी कधी बऱ्याच वेळा तोटा सुद्धा होतो. कधी कधी माणसं अडचणीत सुद्धा येण्याची शक्यता असते. तसा प्रसंग मला वाटतं परवा माझ्या व्याख्यानाच्या वेळी झाला. आणि मला ऐनवेळीच मदतीला मग माझे मित्र वाळू सर धावून आले आणि आमच्या प्राचार्यांनी सुद्धा सांगितले की आता ऐनवेळेस कार्यक्रम रद्द करण्याऐवजी वाळू सर दिसत आहेत तर त्यांना आपण निमंत्रित करा, त्यांना आपण विनंती करा. खरं तर त्या विनंतीला वाळू सरांनी मान दिला आणि अतिशय चांगलं व्याख्यान त्या दिवशी ऐकण्याचा योग आम्हा सगळ्यांना आला. मित्र, मला जो विषय वाळू सरांनी दिला किंवा आमची चर्चा झाली की या संदर्भात काय बोलावं किंवा काय मांडणी करावी. खरं तर आपण सगळेच जण आता भाषेच्या संदर्भात ऐकतोय, एकीकडं सगळे कार्यक्रम होत आहेत. पण ते मला असं म्हणाले की आपण जर भाषेच्या वापराच्या संदर्भात काही जर बोलता आलं तर आपण बोलावं असं ते म्हणाले. आणि म्हणून मी थोडीशी काही तयारी या निमित्ताने केली. मित्र, मी खरं माझ्यासमोर विद्यार्थी दिसत आहेत, कारण शक्यतो आपण विद्यार्थ्याला केंद्रवरती ठेवूनच थोडासा विचार केलेला बरा, कारण हीच पिढी उद्या काहीतरी भाषेचं काम करू शकते असा एक विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून भाषेचा अभ्यास करणारी, भाषेकडे वळणारी, साहित्याचा अभ्यास करणारी, महाविद्यालयामध्ये शिकणारी मुलं भाषेकडे कशी बघतात, भाषा कशी जाणून घेतात, भाषेविषयी त्यांच्या मनात काय समज आहेत, भाषेविषयी त्यांच्या मनात काय गैरसमज आहेत, याच्याविषयी मला वाटतं थोडंसं सुरुवातीला बोलावं आणि मग आपण भाषेच्या वापराकडे जावं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जन्माला येतो आणि लगेच काय बोलायला शिकत नाही. काही का वर्षांनी, काही का काळाने आपण बोलतो. पण जेव्हा आपण बोलत नव्हतो तेव्हा मात्र आपण ऐकत होतो. ते भाषेच्या जी सुरुवात आहे ती बोलण्यानं नाही तर ती ऐकण्यानं होते. म्हणजे जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हाच आपण भाषेला सुरुवात केलेली असते. कारण ऐकणाराच पुढे बोलू शकतो हे भाषा शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. कारण जो ऐकू शकत नाही तो बोलू शकत नाही. कारण जर दुर्दैवानं काही आपल्या कानात जर काही बिघाड झाले असतील लहानपणी आणि ते जर वेळीच नाही लक्षात आले तर कदाचित तो माणूस पुन्हा आयुष्यभर मुका होऊ शकतो हे आपल्याला माहिती. त्यामुळे वेळीच जर आपल्याला ऐकू येते की नाही येते या संदर्भातली जर खातरजमा झालीच नाही सुरुवातीला तर कदाचित आपण आयुष्यभर मुका राहण्याची शक्यता असते आणि हे शास्त्राने सिद्ध केले. त्यामुळं आपणाला बोलता येतं आणि आपल्याला ऐकता येतं ही मला वाटतं माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी. कारण हे जर वरदानच मिळालं नसतं, मुळात आपण माणूस म्हणून जन्माला आलो हीच मला वाटतं सगळ्यात मोठी आपल्या दृष्टीनं अतिशय भाग्याची गोष्ट आहे असं आपण समजू. कारण शेवटी आपण निसर्गाचेच घटक आहे आणि माणूस हा निसर्गानेच निर्माण केलाय असं याच्यावर माझी ठाम अशी श्रद्धा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे आपण जर निसर्गाचेच असू
तर निसर्गानं काही गोष्टी आपल्याला दिली आणि त्यामध्ये वाचे, त्यामध्ये श्रवणे, त्यामध्ये दृष्टी आहेत, ही सगळी अवयव आपल्याला निसर्गाने दिलीत. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या सगळ्या अवयवांचा आपण अतिशय कसा वापर करतोय आपल्या लक्षात येतं. मला खरं तर या विषयाकडे तुम्हाला न्यायचं होतं की आपण जे बोलायला शिकलो, म्हणजे काही गोष्टी आपल्याला कशा मिळाल्या, तर आई वडील आपल्याला मिळाले, बरोबर आहे. आपल्याला भाषा मिळाली, आपल्याला एक देश मिळाला, आपल्याला आपला म्हणून एक धर्म मिळाला, आपल्याला आपली म्हणून असो अगर नसो, माना अगर न माना, पण जात मिळाली. या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या, त्या आपसूक अशा मिळालेल्या गोष्टी. भाषा ही गोष्ट तशीच आहे असं मला वाटतं, कारण ती आपल्याला मिळालेली एक प्रकारची देणगीच आहे. पण ती जी देणगी आहे ती मातृभाषा आहे. कारण भाषा वेगळी आणि मातृभाषा वेगळी असं ते कदाचित चूक असेल, बरोबर असेल, पण मी भाषेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. कारण भाषा ही शिकण्याची गोष्ट आहे आणि मातृभाषा ही आपल्याला येते. कारण मातृभाषा आपण शाळेत जायच्या अगोदर सुद्धा आपल्याला मातृभाषा येतच होती. मग आपण शाळेत जाऊन काय शिकलो, तर शाळेत जाऊन आपण भाषा शिकलो. म्हणजे भाषा ही शिकण्याची गोष्ट आहे, हे असं मला खरं मला मुलांना मी दरवर्षी सांगतो. पण आपल्या अजूनही असं लक्षात येत नाही की भाषा ही शिकायची गोष्ट आहे. मराठीच्या संदर्भामध्ये फार मोठा गैरसमज झालेला आहे आमच्या सगळ्यांचा. कारण आम्हाला मराठी येते हा जो आमचा गैरसमज आहे, तो गैरसमज माझ्यासारख्या अनेक प्राध्यापकांनी तो काढून टाकला पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांचा. कारण आपल्या सगळ्यांनाच वाटते की मला मराठी येते, मुळात ती येत नाही. ती येते, ती आपली बोली आहे, ती आपली मातृभाषा आहे. पण आपण शाळेत गेल्यानंतर जसं इंग्रजी शिकलो, तसं शाळेत गेल्यानंतरच आपण मराठी शिकलो. कारण मराठी ही शिकण्याची भाषा आहे, हे जोपर्यंत आपण मुलांना समजावून सांगत नाही तोपर्यंत मुलं खरं तर मला वाटतं भाषेच्या अभ्यासाकडे वळणार नाहीत. ही एक पहिली गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला सांगायची. कारण माझ्यासमोर जे सगळे विद्यार्थी मला दिसत आहेत, ते सगळे विद्यार्थी भाषेच्या अभ्यासाकडे वळावेत. भाषेच्या अभ्यासाकडे वळल्यानंतर आता एखादी गोष्ट आपणाला काय देते, एखादी गोष्ट आपण मिळाल्यानंतर तिचा आपल्याला उपयोग कसा करायचा, तिकडे खरं तर मी आता तुम्हाला घेऊन जातो. मित्रांनो, शेवटी भाषा हे काय आहे, तर भाषा एक साधन आहे. भाषा हे शेवटी काय आहे, भाषा एक शेवटी माध्यम आहे. हे जे माध्यम आहे ते माध्यम आपण कसं वापरणार आहोत किंवा त्या भाषेच्या माध्यमाचा आपण कसा जीवनात उपयोग करणार आहोत, हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. कारण आपण माणूस हा मुळात स्वभावता हा उपयुक्ततावादी माणूस. कारण प्रत्येक गोष्टीचा मला काहीतरी फायदा झाला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीतून मला काहीतरी उपयोग झाला पाहिजे हे वाटणं मी अजिबात चुकीचं समजत नाही. कारण तो आपला मानवी स्वभाव आहे. म्हणजे त्यात स्वार्थ वगैरे असं म्हणायचं काहीच कारण नाही. कारण ताकाला जाऊन भांडं लपवणं या ज्या काही म्हणी आपल्या मराठीत आहेत त्या आपल्याला सहजपणे आठवते. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला काय देते, एखादी गोष्ट तुम्हाला कोणता उपयोग होतो, असं जोपर्यंत माणसाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत मला वाटतं ती गोष्ट शिकत नाही. पण मुलांना हे पहिल्यांदा सांगावं लागेल आपल्याला की बाबा रे, तू भाषा नीट शिकला, तू भाषा नीट श्रवण केला, तू भाषा नीटपणे बोलला, तू नीटपणे भाषण केला, तू नीटपणे संवाद केला, तर तुला या सगळ्यांचा तुझ्या आयुष्याशी काही उपयोग होणार. हे जोपर्यंत आपण मुलांना नीटपणे सांगत नाही किंवा मुलं ते नीटपणे ऐकत नाही तोपर्यंत या मुलांना भाषेचं आणि समाजाला सुद्धा भाषेचं महत्व कळणार नाही, असं माझं एक मत आहे. त्यामुळे भाषेचा मुख्य उपयोग काय आहे, तर भाषेचा मुख्य उपयोग आहे संवाद करणं. हे लक्षात ठेवा. मुळात भाषा मला खरं तर हे सांगायचं होतं की आपण सगळे पहिले जंगलात राहतो आणि मग जंगलात राहताना आपल्याला कसं कळलं की आपल्याला बोलायचंय, कारण मुळात माणूस आपण जंगलातल्या सगळ्या गोष्टींचं आपण निरीक्षण करतो आणि मग कधीतरी त्याला एक असं वाटलेलं आहे की अरे, पक्षी आवाज करतोय, प्राणी आवाज करतायत, म्हणजे त्यांना बोलता येत नाही पण ते आवाज करतात. आणि ते जर आवाज करत असतील तर माणसाला सुद्धा कदाचित असा आवाज काढता येत असेल. मला वाटतं अशा प्रयत्नातूनच आणि अशा अनुकरणातूनच त्याला कळलं की आपल्याला एक स्वर यंत्र आणि तिथून काहीतरी आपल्याला एक आवाज करता येतोय, आपला आवाज काढता येतोय. हा मला वाटतं त्याला लागलेला पहिला शोध. आणि मग त्याच्या लक्षात आलं की पक्षी जर गात असतील, प्राणी जर ओरडत असतील,
तर माणूस सुद्धा गाऊ शकतो, माणूस सुद्धा ओरडू शकतो आणि माणूस सुद्धा बोलू शकतो. हा नंतरच्या काळात त्याच्यातला झालेला एक उत्क्रांत वाद असणार आहे. मला नेहमी असं वाटतं की आपण लहानपणी घरात बघा काय करतो, लहान मुलं कशी असतात, मुलांसाठी मी सांगेन की लहान मूल रडतं आणि रडल्यानंतर आई मग धावत येते. म्हणजे त्याच्या असं लक्षात येते की आपण रडलं तरीच कोणीतरी आपल्याकडे येते. म्हणजे ती रडण्याची मिळालेली त्याला जी देणगी आहे, रडण्याचा जो आवाज आहे, आणि मग त्याच्या लक्षात येते की रडल्यामुळं काहीतरी आपल्याला मिळतंय किंवा रडल्यामुळं आपल्याला कोणीतरी मदतीला येते. मला वाटतं हा मिळालेला त्याला फार मोठा संदेश. आणि बघ बघा, जे लहान मूल रडते ना त्याच्याकडे आई जाते, खेळणाऱ्या मुलाकडे कोण जातं का? कोणी जात. हे जर निरीक्षण जर आपण घरात केलं तर मला असं वाटतं की तिथंच कळतं की आपण काहीतरी केल्यावर आपल्याकडे कुणाच तरी लक्ष जातं. हे झालं फक्त रडण्याचं. पण जेव्हा ते बोलायला लागतं तेव्हा ते काय प्रयत्न करतं आणि मग एक एक अक्षर ते बोलतं. मग पा म्हणेल, मग पाण्याकडे जाईल, मग मा म्हणेल, मग मम्मीकडे जाईल का आईकडे जाईल. एक एक शब्द तेव्हा ज्याला कळायला लागतो तेव्हा त्याला असं वाटायला लागतं की मी जर काही बोललो तर मला काही एक मिळतंय. म्हणजे रडल्यामुळं जसं काही एक मिळतंय तसं मी काही बोलल्यामुळं मला काही मिळतं. हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतले की नाही? आपण सगळ्यांनी घेतले. म्हणजे मी जर काही बोललं तर मला मिळतंय, ही कशाची गोष्ट आहे? तर ही भाषेचीच गोष्ट आहे. आणि तिथं मग आपल्या असं लक्षात येतं की मला भाषा अशी मदतीला येते. मी काही मागितलं तर मला मिळतंय आणि मागितलेलं मला मिळतंय. हे कशाच्या साहाय्याने मिळतंय? तर मी केलेल्या संवादामुळे मिळतंय. मी काहीतरी मागतोय म्हणजे मी बोलतोय, म्हणजे मी काही संभाषण करतोय. म्हणून भाषेचा पहिला उपयोग त्या काळात त्या मुलाला कळत नाही, तो भाग वेगळा. पण नंतर आपल्या असं लक्षात येईल की आपण भाषेचा मुख्य जो उपयोग आहे तो यासाठीच करतो की तो संवादासाठी किंवा तो संभाषणासाठी करतो. आता जगभरातली कुठलीही भाषा असो, आपण काही मराठीबद्दलच बोलतोय असं नाही. आता ही मराठीत बोलतोय, मातृभाषेत बोलतोय म्हणून आपण मराठीत बोलतो. पण जगभरातल्या कुठल्याही भाषा असतील त्या सगळ्या भाषा सर्वाधिकपणे ज्या उपयोगात आणल्या त्या कशासाठी उपयोगात आणल्या? तर त्या संवादासाठीच उपयोगात आणल्या. त्या केवळ संपर्कासाठीच उपयोगात आणल्या. किंबहुना संवाद हेच या जगातल्या कोणत्याही भाषेचं विकसित असं मला वाटतं संपर्काचं ते रूप आहे. संवाद ही पहिली गोष्ट आहे, बाकीच्या गोष्टी नंतर आहे, पुढे मी जाणारच आहे. म्हणून भाषेचं पहिलं काम काय आहे? तर संवाद करणं. भाषेचं पहिलं काम काय आहे? तर संपर्क करणं. संपर्क करणं. मला वाटतं संवादाच्याही अगोदर संपर्क येतो. म्हणजे त्यातही पण एक स्टेज आहे, त्यात एक पहिली पायरी. संवाद हा नंतर घडतो, पण संवादाच्या अगोदर आपला एकमेकांशी येतो तो मला वाटतं पहिला संपर्क असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे संवादाच्या आधी केला जातो तो संपर्क असतो. आणि त्या संपर्काच्या सोयीमुळं मित्रांनो झालं काय? तर आपणाला बऱ्याच बाबतीत जे काही व्यवहार आहेत हे सगळे व्यवहार करणं इतकं साधं सोपं आणि सहज झालं आणि ते शक्य झालं. म्हणजे ही सुद्धा गोष्ट मला वाटतं संवादामध्ये आणि संपर्कामध्ये महत्वाची आहे. कारण भाषा ही टप्प्याटप्प्यानं करणारी गोष्ट आहे, पायरी पायरीनं जायची गोष्ट आहे. कारण अचानक काय एकदम तुम्हाला पुढे जाता येणार. म्हणून भाषेचा हा जो वापर आहे, भाषेचा जो उपयोग आहे तो आपण संपर्कातून मग संवादाकडे जातो. हा जो संवाद आहे त्याचा जो उपयोग आहे तो झाल्यामुळं मग आपल्या असं लक्षात आलं की या उपयोग नंतर मग आपल्याला कशाचा विचार यायला लागला? तर भाषेच्या वापराचा विचार आहे. मग आपल्या लक्षात आलं की नाही संवादाचा वापर करता येतो, संभाषणाचा वापर करता येतो. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की हे जो भाषेचं जे उपयोजन आहे किंवा भाषेचा जो वापर आहे त्या भाषेच्या वापराचं एक कौशल्य. आणि मग आपण आता कुठे जाऊ शकतो? तर भाषेकडून भाषेच्या कौशल्याकडे जातो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळं मित्रांनो मला माहिती आहे किंवा तुम्हाला मला हे सांगायचंय की कुठलीही गोष्ट असो त्या गोष्टीतली जी प्राथमिक गोष्ट असते, जी तिचा जो मुख्य उपयोग असतो तो उपयोग काय असतो? त्या एखाद्या गोष्टीचा उपयोग करणं, उपयोजन करणं. ते एकदा पूर्ण झालं, एखाद्या गोष्टीचं उपयोजन पूर्ण झालं, एखाद्या गोष्टीचा उपयोग पूर्ण झाला तर मग त्यातून पुढची जी पायरी येते ती येते कौशल्याची. म्हणजे संवाद झाला ठीक आहे, संपर्क झाला ठीक आहे, आता पुढे काय? तर तुम्हाला जे मिळालंय ते कौशल्य ते तुम्ही कसं आत्मसात करणार आहे. म्हणून भाषेच्या कौशल्याचा विचार
हा काय आहे तर भाषेच्या उपयोजनातला महत्वाचा असा विचार. एक कौशल्य जोपर्यंत भाषेचं आपण जोपर्यंत आत्मसात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भाषेचं उपयोजन नीटपणे करता येणार नाही. म्हणून मला मित्रांनो तुम्हाला इकडे घेऊन जायचं आहे की 2 शब्दाकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. मला वर्ग कसा घ्यावा असं मी तास घेतोय, मला भाषण वगैरे नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना वाटेल की हे वर्ग चाललाय काय, तर तुम्ही असं समजा की हा वर्गच चाललाय, कारण माझ्यातला शिक्षक मी मरू देत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे 2 शब्दाकडे मी तुम्हाला घेऊन जातो. त्यातला एक शब्द आहे सृजन आणि दुसरा शब्द आहे सर्जन. हे 2 शब्द काय सांगतात? या 2 शब्दामध्ये भेद आहेत. काय भेद आहेत, काय फरक आहे? तर सृजन हा जो शब्द आहे पहिला सृजन, तो काय आहे तर सृजन याचा अर्थ आपल्यामध्ये असणारे स्वयंसिद्ध असा आविष्कार म्हणजे सृजन. हा शब्द फार महत्वाचा. सृजन कशाला म्हणतो आपण तर सृजन याचा अर्थ माझ्याकडं किंवा असणारे हे जे स्वयंसिद्ध जो काही आविष्कार आहे तो स्वयंसिद्ध असा आविष्कार कशातून व्यक्त होतो तर तो होतो सृजन. म्हणजे यात काय आहे, शब्द थोडा अवघड असला तर नीट समजून घेता येईल. सृजनामध्ये नेमकं काय आहे तर सृजनामध्ये आपल्या अवतीभोवती जी सृष्टी आहे, आपल्या अवतीभोवती जे जग आहे, या जगामध्ये या सृष्टीमध्ये काही चमत्कार घडतात. चमत्कार म्हणजे आपण ज्या अर्थाने म्हणतो त्या अर्थाने नाही. चमत्कार म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही तेव्हा आपण ती चमत्कार या नावाखाली मान्य करतो. जगभर म्हणजे सृष्टीमध्ये काय चमत्कार होतात, एका अर्थानं सृष्टीमध्ये होणारे जे चमत्कार असतात मित्रांनो ते एका अर्थानं सृजनच असतं. म्हणजे काय होतं आपल्याला माहिती आहे, एखादी सुनामीची लाट येते, कधी महापूर येतो, असा पाऊस आता कधीही पडतो, पण पडतो, पाऊस पडतो. आपण वाऱ्याचं झुळझुळणं अनुभवतो, आपण वाऱ्याचं झुळझुळणं ऐकतो, वादळ येतं आणि रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. मुलांनो ही सगळी कशाची रूप आहेत? मला वाटतं सगळी रूपं जी आहेत हा जो सगळा आविष्कार आहे हा सगळा आविष्कार आहे तो सृजनाचा आणि तो स्वयंसिद्ध असा आविष्कार आहे. सूर्य उगवायला कोणी सांगतं, पाऊस मागणी केल्यावर पडतो, महापूर कोणी मंजूर करतो. त्यामुळे निसर्गातली ही जी सगळी रूपं आहेत ही सगळी रूपं मित्रांनो सृजनाची आविष्कार करणारी आणि स्वयंसिद्ध अशी रूप. म्हणजे आपल्याला सांगता येईल की छोटंसं बीज आहे, त्या बीजापासून रोप आहे, रोपाचा अंकुरण आहे आणि त्याचा भला मोठा होणारा वृक्ष आहे. याला आपण काय म्हणूया, याला आपण सृजन म्हणूया. ही झाली सृजन या शब्दाचा अर्थ. आता हे जे सृजन आहे आपण समजून घेतो. मग सर्जन कशाला म्हणायचं? आपल्याला माहिती आहे सर्जन म्हणजे डॉक्टरांना बऱ्याच वेळा आपण सर्जन असं म्हणतो आणि अनेक जण म्हणतात की मोठा सर्जन आहे. हे सर्जन म्हणजे 2 शब्दाचे मला अजूनही गोंधळ आहे. आपण सृजन म्हणायचं की आपण सर्जन म्हणायचं? सर्जन आणि सृजन फरक आहे, हे मी नीट समजून सांगतो. आता जो सर्जन आहे ते म्हणजे काय नेमकं? मग सर्जन कशाला म्हणायचं? एकदा सृजन कळल्यानंतर तर सर्जन असं म्हणायचं की आता मी ज्या झाडाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं तर एका बियेपासून होणारा भला मोठा वृक्ष, हा झालेला जो वृक्ष आहे त्या वृक्षाच्या लाकडापासून आपण एक देवारा तयार करतो किंवा या लाकडापासून आपण कलात्मक असं फर्निचर निर्माण करतो किंवा फर्निचरची निर्मिती करतो किंवा ते आपण बनवतो. मला वाटतं त्याला आपण म्हणायचं सर्जन. म्हणजे झाडापासून जे काही आपण बनवू, हे बनवण्याची जी कारागिरी आहे, बनवण्याची जी कलात्मकता आहे, हे बनवणं जे आहे त्या बनवण्याला आपल्याला सर्जन म्हणतात. म्हणजे सृजन वेगळं आहे आणि सर्जन वेगळं. म्हणजे जे स्वयंसिद्ध होतं त्या स्वयंसिद्धाला आपण काही एक आकार देतो, त्या स्वयंसिद्धामधून आपण काही एक निर्माण करतो. हे जे निर्माण करणं आहे मित्रांनो, त्या निर्माण करण्याला आपण सृजन म्हणतो, त्या निर्माण करण्याला आपण सर्जन म्हणतो. हे लक्षात ठेवा. कारण सृजन आणि सृजन या शब्दानंतर मी आता पुढे जातो. आपणाला जी काही कौशल्य मिळवायची किंवा आपल्याला जे कौशल्य मिळवायचंय, म्हणजे झाड हे स्वयंसिद्ध आहे, पण त्या झाडापासून आपण मानवानं त्याच्या बुद्धीच्या कौशल्यानं हजारो प्रयोग केले झाडावर. आज आपण काय काय केलं हे सगळं माहिती. त्यामुळे एका झाडापासून जे जे काही बनवलं ती सगळी आपली कारागिरी आहे, ती सगळी आपली कलात्मकता आहे,
ते सगळं आपलं सृजन आहे. आणि त्याच्यासाठी माणसानं काय वापरलं, तर माणसानं बुद्धी वापरली, त्यासाठी माणसानं प्रतिभा वापरली. हा पुढचा प्रकार. म्हणजे हे आहेच आपल्याकडे, पण जे आहे ते कलात्मक कसं केलं, जे आहे ते नीट कसं केलं, जे आहे ते नीट बनवलं कसं, याच्यासाठी जी काही बुद्धी आपण वापरली किंवा आज जी आपण वापरतोय, त्यासाठी जी प्रतिभा वापरली, त्या प्रतिभेला आणि त्या बुद्धीला मित्रांनो काय म्हणता येईल, तर त्याला म्हणता येतं, हा फार महत्वाचा शब्द आहे, त्याला आपण म्हणतो सर्जनशीलता. हा ही पुढची टप्पा. हे सर्जनशीलता, कारण साहित्याचा अभ्यास करणारे अनेक शिक्षक हा शब्द वापरतात. ही सर्जनशीलता काय, कारण ती असल्याशिवाय तुम्ही व्यक्त नाही होऊ शकत, ती असल्याशिवाय तुम्ही कलावंत होऊ शकत नाही, ती असल्याशिवाय तुम्ही चित्रकार होऊ शकत नाही, तुम्ही शिल्पकार होऊ शकत नाही, तुम्ही संगीतकार होऊ शकत नाही, तुम्ही लेखक होऊ शकत नाही. ही सृजनशीलता. आता हे जे सृजन आहे, हे सर्जनाचं म्हणा किंवा सृजनशीलतेचं म्हणा, काही घटक आहे. त्या घटकाकडे तुम्हाला मी आता घेऊन जातो. इथपर्यंत आपण आलोय, मला वाटतं तुम्ही माझ्यासोबत आहात असं मी गृहीत धरलेलं आहे, आणि माझ्याबरोबर तुम्ही एक प्रवास करताय विचाराचा आणि भाषेचा प्रवास करताय असं मी गृहीत धरतोय, आणि मी पुढे जातो. आता ही जी सृजनशीलता आहे तिच्यामध्ये मग कुठले घटक आहेत, आता मी तुम्हाला पुन्हा त्या कौशल्याकडे घेऊन जातो, की ज्या कौशल्यांना आपल्याला हस्तगत करायचं आहे, ही कौशल्य आपल्याला मिळवायची आहेत. कारण भाषा तर आधीच मिळालेली, म्हणजे भाषा हे झाड आहे असं आपण समजूया. आता या झाडाचं करायचं काय, या झाडाचं वापर कसा करायचा, तो आपल्याला कौशल्यामध्ये परावर्तित करता येतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या सृजनशीलतेचे जे घटक आहेत त्या घटकाकडे मी तुम्हाला घेऊन जातो. त्यातला पहिला घटक आहे श्रवण. कारण मी मगा सांगितलं, कारण भाषेची सुरुवात मुळात श्रवणापासून. मग सृजनशीलतेच्या घटकामध्ये श्रवण आहे, संभाषण आहे, संवाद आहे, लेखन आहे, वाचन आहे, भाषण आहे. हे पुन्हा टप्प्याटप्प्याने, हे एकावर एक नंतर आहे, एकावर एक, एकावर दोन, एकावर तीन, तसं एकावर एक. मुळात श्रवण आहे, कारण ते नीट झाल्याशिवाय तुम्हाला संभाषण नाही करता येणार, नीट संवाद करता येणार नाही. म्हणजे ही पुन्हा तिसरी पायरी. जोपर्यंत तुम्ही नीट संवाद करू शकत नाही, नीट ऐकू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही नीट लिहू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही नीट लिहू शकत नाही तोपर्यंत तुम्ही नीट वाचू शकत नाही, आणि जोपर्यंत नीट वाचू शकत नाही तोपर्यंत नीट तुम्ही बोलू शकत नाही, म्हणजे भाषण करू शकत नाही. पुन्हा टप्पे, पुन्हा पायऱ्या. त्यामुळे ह्या पायऱ्याने जर आपण भाषेकडे जर गेलो ना तरी मित्रांनो, मला वाटतं हे फार मजेशीर आहे आणि ते करता येण्यासारखे. हे सहज साध्य, पण कसं सहज साध्य आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. त्यामुळे आपण भाषणापर्यंत आलो, पण सृजनशीलतेमध्ये अजून 2-3 घटक माझ्या लक्षात आले. त्यामध्ये एक आहे आकलन, एक आहे अवलोकन, आणि तिसरी गोष्ट आहे निरीक्षण. आणि हे सुद्धा मला वाटतं कौशल्यामध्ये फार महत्वाचे. कारण एखाद्या गोष्टीचं तुम्हाला होणारं आकलन आणि एखाद्या गोष्टीचं तुम्हाला होणारं अवलोकन आणि तुम्ही करत असणारं निरीक्षण, हे सुद्धा मला वाटतं सृजनशीलतेमध्ये महत्वाचे आहेत. कारण या घटकानंच माणूस सुजान बनतो, या घटकानंच माणूस समृद्ध बनतो, आणि या घटकानेच माणूस संपन्न बनतो. मला वाटतं आजवर आपली झालेला जो विकास आहे, हा विकास म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, हा जो भावनिक विकास आहे, हा जो काल्पनिक विकास आहे, हा जो विचाराचा विकास आहे, हा सगळा विकास मला वाटतं, आर्थिक विकास आपण थोडं बाजूला ठेवूया, कारण तो तर महत्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय तर त्या सगळ्या गोष्टी शक्यच नाहीत. पण केवळ माणूस भाकरीवर जगत नाही. नारायण सुर्वेंची कविता आहे, आणखी काही हवे आहे. हे जे आणखी काही हवं असतं त्याच्यामध्ये मग कला आहे, त्यात साहित्य आहे, बाकीच्या गोष्टी. त्यामुळे आपण भाषेकडून इकडं जाता येतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे मित्रांनो, ज्याला आपण सृजन म्हणतो, हे कसं आहे तर ते स्वयंसिद्ध आहे. स्वयंसिद्ध म्हणजे नॅचरल आहे, ते आहेच आपल्याकडे अगोदर. पण जे सर्जन आहे, हे जे सर्जन मात्र मगा मी जे तुम्हाला घटक सांगितले, या सगळ्या घटकांच्या आत्मसातानं, या सगळ्या घटकांच्या अभ्यासानं, या सगळ्या घटकांच्या सरावानं हे सृजन काय होतं, सर्जन काय होतं, पूर्ण होतं. म्हणजे पूर्णत्व कधी येईल आपल्या भाषेला, तर आपल्या भाषेला पूर्णत्व याच वेळेस येईल. मग मी जे काही घटक सांगितले, श्रवणापासून ते निरीक्षणापर्यंतचे हे सगळे घटक जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही, जोपर्यंत आपण अभ्यासत नाही, जोपर्यंत आपण त्याचा सराव करत नाही आणि प्रत्यक्षात ते उपयोगात आणत नाही, तोपर्यंत ते सर्कल किंवा ते वर्तुळ
पूर्ण होत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मग मित्रांनो, या घटकाला काय म्हणायचं तर या घटकाला दुसरं तिसरं काही म्हणायचं नाही, त्याला फक्त कौशल्य म्हणायचं. मी जे काय म्हणतोय ते तुमच्यापर्यंत नीट पोहोचतंय? हो सर, बोला बोला. हो म्हणजे तुम्ही आहेत सगळेजण म्हणायचं, नाही तर काय पोरं काय करते ते आपल्याला माहिती आहे. असं तर चालेल सर, कंटिन्यू. मजा पण येत नाही. ठीक सगळे आहे. जागे आहेत. तर हे जे कौशल्य आहे, ज्याला आता आपण नेहमी म्हणतो बघा, तुझ्याकडे काय कौशल्य, कारण आता सगळेच अभ्यासक्रम आपले कौशल्यावर आधारित झाले. मला वाटतं हे सुद्धा फार उशिरा कळले आपल्याला. कारण आम्ही जेव्हा कॉलेजला होतो, आता माझे सगळे मित्र आहेत, तेव्हा आम्हाला अभ्यासक्रमामध्ये कौशल्याची काही भानगडच नव्हती. म्हणजे शिकवत नव्हते का, शिकवत होते, पण हे कौशल्य असं कधी काही सांगत नव्हतं. म्हणजे आपल्याकडे वक्तृत्व स्पर्धा होत नव्हत्या का, होत होत्या. आपल्याकडे निबंध स्पर्धा होत नव्हत्या का, होत होत्या. सगळं होत होतं, पण याला कौशल्याची जोड नव्हती. आणि जोपर्यंत भाषेतल्या या गोष्टीच्या कौशल्याकडे आपण विद्यार्थ्यांना घेऊन जात नाही, तोपर्यंत मला वाटतं विद्यार्थ्याला भाषेतला आनंद आणि विद्यार्थ्याला साहित्यातला आनंद आणि विद्यार्थ्याला त्या कलेतला आनंद कळत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे आता ही जी कौशल्य ती मग विविध क्षेत्रानुसार बदलतात मित्रांनो. असं काही नाही की भाषा अमुक एका क्षेत्रात आहे, भाषा सगळ्या क्षेत्रात. मग या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे कौशल्य कसं वापरणार? त्यामुळं श्रवण असो, पुन्हा मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की श्रवण वेगळं आणि ऐकणं वेगळं आहे. मी अगदी साधं सोपं सांगतो, म्हणजे प्राध्यापकांना कदाचित ते पुनरावृत्ती वाटणे शक्यता आहे, पण श्रवण वेगळं आहे आणि ऐकणं वेगळं आहे. ऐकणं ही गोष्ट नॅचरल आहे, की तुमच्या कानावर आवाज पडतो, तुम्ही ऐकता, विषय संपला. तर श्रवण ही जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट, आणि जाणीवपूर्वक जी गोष्ट केली जाते ती असते श्रवण. आपण आता घराघरात आणि शाळा कॉलेज सगळ्यांना म्हणतो पोरं ऐकत नाही, बरोबर आहे, ऐकतच नाही का, आणि ते ऐकू शकत नाही. पोरं ऐकत नाही असं का आपण म्हणतो, याचं कारण मुळात ते श्रवणच करत नाही. श्रवण झालं की ऐकणं येतं, पण ऐकणं झालं म्हणजे श्रवण येतं असं नाही, मुळात श्रवण आलं पाहिजे. म्हणून मी पहिला मुद्दा सांगितला, लहानपणी आपण नीटपणे श्रवण करत होतो म्हणूनच आपण भाषा बोलू शकतो. आता श्रवण करणं सोडून दिलं, म्हणजे ज्ञानाची मुळात सुरुवातच श्रवणाला होती. म्हणून आपल्याकडची ज्ञानाची परंपराच आहे, श्रवणाची परंपरा आहे. म्हणून आपल्याकडची कथा, आपल्याकडची कीर्तनं, हे काय आहे, आपल्याकडची पारायण, जरी ते धार्मिक असलं तरी सुद्धा त्याला एक जोड आहे, ती श्रवणाची जोड आहे. कारण आपल्याकडची ज्ञानाची परंपरा ही गुरु आणि शिष्य या दोघांच्या श्रवणातूनच झालेली आहे ही गोष्ट आपल्याला. आता सुद्धा आपण तेच करतो. तर श्रवण हे मुळात मुळाशी, मग श्रवण असू द्या, वाचन असू द्या, लेखन असू द्या, संभाषण असू द्या, आकलन असू द्या, मुलांनो ही सगळी भाषेची कौशल्य, आणि ती भाषेची कौशल्य म्हणूनच ओळखली जातात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता ही कौशल्य जी आहेत ती कुठल्या कुठल्या क्षेत्रात तुम्हाला उपयोगी ठरतील? म्हणजे शेवटी तुम्हाला एक कुठेतरी घेऊन जायचंय ना, तुम्हाला नोकरी करायची आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, उद्या तुम्हाला प्रपंच करायचा आहे, उद्या तुम्हाला आम्ही जे काय करतो तेच तुम्हाला करायचंय. हे जे काही तुम्हाला उद्या करायचं आहे, हे करण्यासाठी लागणारी जी भाषा आहे, त्या भाषेतली जी कौशल्य आहेत, या कौशल्याचा जर तुम्ही विचार केला तर मग क्षेत्र कुठलेही असो, मग साहित्याचं असो, ते कलेचं असो, ते जाहिरातीचं असो, ते आकाशवाणीचं माध्यम असो, ते दूरदर्शनचं माध्यम असो, किंवा याच्या पलीकडं आता सध्या तुम्ही जे समाज माध्यम वापरता त्या समाज माध्यमाचं असणारे वेगवेगळे जे काही मॉडेल्स आहेत, हे सगळं क्षेत्र आणि प्रशासकीय कामकाजाचं क्षेत्र, उद्योग असेल, व्यवसाय असेल, हे सगळं क्षेत्र मित्रांनो आज तुमच्याकडे खुलं आहे. पण एवढा सगळा जो आवाक आहे आपल्या क्षेत्रांचा, ही सगळी क्षेत्र आज तुम्हाला खुली आहे. ही सगळी क्षेत्र आज तुम्हाला संधीसाठी दार अशी उघडून बसली. आता फक्त ते आपण वाजवायचे, ते आपण किलकिल करायचे आणि त्यात आपल्याला प्रवेश करायचा. हे प्रवेश करण्यासाठी आपल्याकडे लागणारी जी क्षमता आहे, हे प्रवेश करण्यासाठी लागणारी आपल्याकडे जी कौशल्य आहेत, ती कौशल्य आपल्याला कशी मिळवता येतील ते आपण समजून घेऊया. त्यामुळे मित्रांनो असं कुठलं क्षेत्र नाही की तिथं तुम्हाला भाषा उपयोगी पडणार. त्यामुळे सगळ्या क्षेत्रात तुम्हाला ही भाषा, त्या भाषेच्या साहाय्याने मिळवलेली कौशल्य उपयोगी पडतील. अध्यापनाचं तर क्षेत्र आहेच आहे, त्यापेक्षा त्याच्याही पलीकडे जाऊन आपलं म्हणून एक स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व आहे, आपलं म्हणून एक स्वतःची एक स्वतंत्र अशी ओळख आहे. की स्वतंत्र अशी स्वतःची ओळख निर्माण करणं, ओळख ही निर्माण करावी लागते, ती होत नसते. ओळख करून देणं वेगळं आणि ओळख निर्माण करणं वेगळं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे ही स्वतःची जी एक व्यक्तिमत्व आहे, स्वतःची जी एक ओळख आहे,
ही स्वतःची ओळख आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या अशा अनेक क्षेत्रामध्ये जी भाषेची कौशल्य आहेत, ती भाषेची कौशल्य तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडतील, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मला वाटतं मी अगदी 10-1 मिनिटात मी हे सगळं समारोपाकडे येतो. चालेल ना? चालेल. बोला. त्यामुळे मित्रांनो, हे जग कसं आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आमच्यापेक्षा तुम्हाला जग आता अधिक कळत आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आम्ही तर नेहमीच म्हणतो की आताची मुलं हे अधिक आमच्यापेक्षा, कारण हे सगळं जोडून गेला मला माझी मुलंच म्हणतील आधी, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर हे जग आपल्यापेक्षा मुलांना अधिक कळते, कारण ते अधिक ज्याला आपण शब्द वापरतो की ती सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा आपण ती स्मार्ट आहे असं म्हणतो. तर स्मार्ट शब्द कशाला आला काय माहित नाही, पण आत्ताची मुलं यात ती पुढे आहेत हे आपल्या लक्षात आहे. त्यामुळे आताचे जग कसं आहे तुम्हाला माहिती आहे, ते तर नुसतं आधुनिक नाही, तर ते आधुनिकतेच्याही पुढच्या टप्प्यात आता प्रवेश करते. त्याला आपण उत्तर आधुनिक वगैरे असं काहीतरी म्हणतो. त्याचे पलीकडे आपण जाऊ, चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे आजचं हे जग आहे हे एक तर धावपळीचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. ती धावपळ आपणच करून घेतलेली आहे, तो भाग वेगळा. ते काही आपण स्वतःहून लावून घेतले, ते काही धावपळ आपली झालेली नाही, पण आपण आपली सगळ्यांची धावपळ करून घेतली. त्यामुळे हे जग धावपळीचं आहे असं आपण म्हणतो. हे जग जसं धावपळीचं आहे तसंच हे जग मित्रांनो प्रसिद्धी माध्यमांच्या वर्चस्वाचं हे जग आहे. आणि हे सगळं आपण आता अनुभव नव्हे, या अनुभवातून आपण सत्तांचं परिवर्तन सुद्धा करू शकतो, हेही आपण गेल्या काही वर्षात अनुभवले. त्यामुळं प्रसिद्धी माध्यम याचं काय वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व गाजवणाऱ्या काही संस्था, काही जागवणाऱ्या काही घटक आज आपल्याला आजूबाजूला दिसतात. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांचं असणारं वर्चस्व या जगामध्ये कोण करू शकतं, तर ज्यांच्याकडे ही कौशल्य आहेत ते. आणि म्हणून केवळ भाषणामुळं, केवळ वक्तृत्वामुळं मला वाटतं जगभरातले अनेक राष्ट्राध्यक्ष झाले असतील, त्यातली जरी वर्गवारी केली तर मला वाटतं असं लक्षात येईल की अनेक जण केवळ त्यांच्याकडे असणाऱ्या भाषेच्या कौशल्यामुळेच ते जगाचे राष्ट्राचे अध्यक्ष झाले, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ते आपण ना कबूल करतो का, ते आपण नाकारतो का नव्हे. या देशाचे पंतप्रधान सुद्धा जरी ते कुठल्याही पक्षाचे असले तरी सुद्धा ते जे आज दिसत आहेत ते केवळ भाषेमुळेच आहेत, हेही आपल्याला माहिती आहे. हे काय आता झाकून राहिले. कारण भाषेच्या प्रभावी वापरांचा आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा, प्रसिद्धी माध्यमांचा जर वापर करून घेतला तर सत्ता येऊ सुद्धा शकते आणि सत्ता जाऊ सुद्धा शकते, हेही आपण अनुभवलंय. हा काही काळ लांबचा नाही. त्यामुळे केवळ एका वाक्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं हाही काळ आपण अनुभवलेला आहे. त्यामुळे एक वाक्य भाषेचं काय करू शकतं, हे भाषेचा केलेला प्रभावी वापर आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, ही जी सगळी कौशल्य आहेत ही ज्याच्याजवळ आहेत ना, तो माणूस किंवा तो विद्यार्थी मला वाटतं आयुष्यात हमखास यशस्वी होईल. यशस्वी व्हायला वेगळं काही करायची गरज नाही. त्यामुळं यश तरी कशाला आपण म्हणतो. त्यामुळे माझ्यासमोर जे विद्यार्थी आहेत तो मित्रांनो, त्या मित्रांना मी नेहमी सांगेल, विद्यार्थ्यांना नेहमी सांगेल, मोठी माणसं मोठी होतात पण ती उगीच मोठी होत नाहीत. त्यांच्याकडं काही कौशल्य, हे कौशल्य आपणही आत्मसात करू शकतो. असं काही नाही की ते त्यांनाच फक्त आत्मसात करता आलेले. त्यामुळे हे कौशल्य आत्मसात करून सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग करून सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रात आपल्याला जाता येतं, आपल्याला रोजीरोटी कमवता येते, आपल्याला आपला व्यवसाय करता येतो, आपल्याला आपला व्यापार करता येतो, आपल्याला आपली नोकरी करता येते. आणि नोकरीत सुद्धा जर कौशल्य असलं तर तीच नोकरी आनंददायक सुद्धा बनू शकते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे माझं जगणं जर समृद्ध करायचं असेल, मी नेहमी म्हणतो की अनेक माणसं आपला व्यवसाय हेच त्यांचं जगण्याचं साधन असतं, पण ते जगण्याचं साधन इतकं कलात्मक करतात, जगण्याचं साधन इतकं आनंददायी करतात की म्हणून मला वाटतं पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की जीविका आणि उपजीविका, काजल शिंदे तुझं ते हे बंद कर, जीविका आणि उपजीविका जे दोन शब्द आहेत ते फार महत्वाचे. कारण आपण सगळे जीविकेसाठी धडपडणारी, उपजीविकेसाठी धडपडणारी माणसं, कारण आपल्या सगळ्यांचा प्रवास हा पोटासाठी चाललेला आहे. विती एवढ आले पोट केवढा बोभाटा तयाचा, असं तुकाराम महाराज म्हणाले. आणि आपल्या सगळ्यांचा प्रवास त्यासाठीच आहे. पोट केवढा एवढा आहे, विती एवढ आले पोट केवढा बोभाटा तयाचा, त्यासाठी हा सगळी धडपड आहे. पण ही जी धडपड आहे पोटासाठीची ती झाली उपजीविका.
पण एकदा तुमचं पोट भरल्यानंतर, एकदा तुमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटल्यानंतर राहिला प्रश्न जीविकेचा, ते कसं जगायचं. आणि मग पुढे सांगतात, एखादी कला, एखादं संगीत, एखादं चित्र, एखादं शिल्पकला, एखादी साहित्याची कला ही तुम्ही शिका, कारण तुम्हाला तुमचं जगणं ती कला समृद्ध करते. आपण उपजीविकेतच जास्त काळ अडकतो. ही गोष्ट आपलं दुखणं करत तिथे आहे. म्हणजे मला किती पगार मिळाला तरी मी अजूनही समाधानी राहत नाही, याचं कारण तिथे. मग मी हा जो आनंद आहे, तो आनंद मी माझ्या जीविकेचा जो आनंद आहे, तो मी साहित्यामध्ये, तो मी कलेमध्ये शोधला पाहिजे. म्हणून राष्ट्रीय जोगांचं मला एक विधान MA ला असताना नेहमी आठवतं, एका पुस्तकातलं, मला ते आजही आठवतं. तुम्हाला लेखक होता आलं नाही, होऊ नका. तुम्हाला कवी होता आलं नाही, होऊ नका. तुम्हाला चित्रकार होता आलं, होऊ नका. तुम्हाला शिल्पकार होता आलं, होऊ नका. मग तुम्हाला वाचक होता येते ना. तुम्ही वाचक व्हा, तुम्ही उद्याचे सगळे होता. मला वाटतं हे वाक्य माझं MA ला इतकं डोक्यात फिट झालं. आणि मी क्षणभर विचार केला, अरे राष्ट्रीय जोग सर म्हणतात ते खरे. नाहीतर मी चित्रकार नाही, मी शिल्पकार नाही, मी लेखक नाही, मी कलाकार नाही, मी काही नाही. मी कोण आहे? मी वाचक. आणि मी जर वाचक झालो तर मला वाटतं की मला बाकी सगळं कळू शकतं. म्हणून वाचनानं काय होऊ शकतं हा मी घेतलेला माझा स्वतःचा अनुभव. मी काही दुसऱ्याची लांबची उदाहरण सांगितलं. त्यामुळे मी माझ्या घरात, म्हणजे यादव सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर शेणाच्या पाटीशिवाय पाटी नव्हती, आणि कागदाचा तर विषयच नाही. पण आज हे मी अभिमानानं मिरवतो. याचं कारण इतके कागद, इतकी पुस्तकं माझ्या ग्रंथात दालनात आली, याच्या मागं माझ्या सगळ्या शिक्षकांचे आणि माझ्यावर साहित्याचे संस्कार करणाऱ्या सगळ्या शिक्षकांचे हे सगळे यश. आणि मग मला कळलं की आनंद यात आहे. म्हणजे बाकीचं ते आहे, तुमच्या घोड्या गाड्या वगैरे ते आता कोणाला नको आहे, ते सगळ्यांनाच पाहिजे, ते तरी आपण का करू नये. पण याच्याही पलीकडे जाऊन बघा, जसं नारायण सुर्वे म्हणाले की आणखी काही हवे आहे. हे आणखी काही हवे म्हणजे आणखी काही धन नव्हे, आणखी काही हवेमध्ये आपण कलांचा अभ्यास, आपण रसिक होणं, आपण अभिजातकडे जाणं. मी नेहमी सांगतो की आपण आवडीवर थांबतो, पण आवडीच्या पुढे रसिकते, आपण रसिकतेकडे कधी जाणार. मी नेहमी म्हणतो की आपण वर्तमानपत्र वाचतो, पण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातमी वाचण्याच्या पलीकडे आपण वाचक म्हणून जात नाही. आपण बातमीच्या पलीकडे जाऊन अग्रलेख वाचतो का? आपण बातमीच्या पलीकडे जाऊन, पेपरच्या पलीकडे जाऊन मासिक वाचतो का? आपण मासिकाच्या पलीकडे जाऊन कलाकृती वाचतो का? आता माझ्यासमोर काही ज्येष्ठ मंडळी आहेत, मी 1-2 लेख लिहिले तर त्या लेखानं मला आता लेखकांची पुस्तकं यायला लागलीत. आता गोविंद काळे माझे त्यामुळे जोडले गेले. काही माणसं मला यामुळे जोडली गेली की तुम्ही लिहिताय ना तर तुम्ही चांगले वाचक. म्हणजे हा जो आनंद आहे तो आनंद सध्या मी अनुभवतो. आणि याचं कारण दुसरं काही नाही तर माझ्यातल्या एका वाचनाच्या कौशल्याचा सगळा फायदा. हे जर मी विद्यार्थ्यांना सांगितलं आणि विद्यार्थी तुम्ही ते नीटपणे जर ऐकलं तर केवळ पुस्तकाच्या वाचनानं, बऱ्याच वेळा पुस्तकाच्या वाचनाला समाज वेड्यात काढतो, हे माहिती आहे. वेड्यात कोणाला काढत नाही, सगळ्यांनाच काढतो. कारण वेड्यात काढणारे काढू द्या. म्हणून मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, तुम्हाला मैत्री करायची ना, तुम्हाला एखादा मित्र तोडायचा ना, तर तुम्ही ग्रंथालयात जाऊन बसा, तुमच्याकडे कुणी येणार नाही. एक 5-6 दिवस तुम्ही ग्रंथालयात बसा, तुमची सगळी असणारी मित्र बाजूला जातील आणि तुम्ही अभ्यासात जाल, तुम्ही पुस्तकाच्या वाचनात जाल आणि उद्या तुम्ही एक चांगले वाचक. दुर्दैवाने मी एकदा विद्यार्थ्यांना असं विचारलं होतं की तुम्ही वाचत का नाही. आपली तक्रार आहे, ही सगळ्यांची तक्रार आहे, ती आजची नाही, पहिल्यापासूनची तक्रार आहे. पोराने विचारलं तुम्ही वाचत का नाही. पोराने काय म्हणावं, पोराने असं म्हणाले की सर आम्हाला वाचतानाच कोणी दिसत. आता वाचणारच कोणी दिसत नसेल तर पोराने तरी का वाचावं आहे त्यांच्या पुढचा विषय. कारण मुलं काय करतात, कोण काय करतंय हे बघत असतात आणि वाचणारे जर त्याच्या आजूबाजूला असतील तर पोरं वाचतात. घरात सुद्धा वाचणारं साहित्य असेल तर पोरं वाचतात, ते लक्षात ठेवा. पण वाचणारच घरात नसेल तर पोरं तर कशी वाचतील. म्हणून मी नेहमी म्हणतो आता मोबाईल सगळ्या नाही, आता फक्त कुत्र्याला मांजरालाच घ्यायचे मोबाईल राहिले. एकदा त्यांना तेवढा घेतले म्हणजे आपलं सगळं सफल सुपर्ण झालं असं समजलं. त्यामुळे हे सगळं आपण करतो. साधे सही करायला पोरं पेन आणत नाहीत, पेन, पण त्याच्याकडे 10-12 हजारचा मोबाईल असतो. एक साधी पेन मी नेहमी वर्गात सांगतो, आता मुलांच्या खिशाला पेन सुद्धा पाहायला मिळत. हे चांगलं आहे का? हे चांगली गोष्ट नाही. म्हणजे काही चांगल्या गोष्टी आहेत ना मुलांकडे, पण एक साधी पेन, चांगली पेन आपल्याकडे नसावी, आपल्याकडे पुस्तक नसावं,
हे अतिशय दुर्दैव आहे. हा दोष मी विद्यार्थ्यांना अजिबात देत नाही, हा दोष जातो पालकांच्याकडे. त्यामुळे पोरांना दोष देण्यात काही जात नाही. त्यामुळे पालकांनीच ही घरं आपली प्रदर्शनात ही घरं करायची का ही घरं ज्ञानमंदिरं करायची हे पालकांनी ठरवायचे. त्यामुळे आपले सगळे पालक आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे पालकांकडेच हा दोष जातो आणि हा दोष द्यायला मी तयार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तो द्यायला तयार आहे आणि तो दोष घ्यायला सुद्धा तयार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. थोडा विषय वेगळा झाला मित्रांनो, पण हे जे उपयोजन आहे भाषेचं, हे जे सर्जन आहे, या गोष्टी अशा एकमेकावर अवलंबून आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मी अगदी 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 आता शेवटीकडे येणार आहे, कारण हे जे क्षेत्र आहे उपयोजनाचं ते भाषेत कसं आणायचं ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मला प्राचार्य असं म्हणाले होते की सर तुम्ही पूर्ण संवादाचं सांगा. मला माहिती आहे तुम्ही बँकेत गेला तर कसं बोलाल, तुम्ही तहसील कार्यालयात गेला तर तुम्ही कसं बोलाल, तुम्ही डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला काय होतं हे तुम्ही नीटपणे कसं सांगाल, तुम्ही शिक्षकाकडे गेला तर शिक्षकांशी कसं बोलाल, म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुम्ही सामान्य माणसाकडे गेलाय, सामान्य माणसाचे तुम्ही संवाद कसे कराल, तुम्ही कॉलेजला येता येता एसटी स्टँडवर बसलाय पण एसटी स्टँड मध्ये बसलेल्या किंवा शेजारी बसलेल्या माणसाकडे तुम्ही कसं बोलाल, हे जे आहे ना हे फार महत्वाचं. आणि म्हणून आपण आता काय झालंय आपलं सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे आता या तंत्रांच्या अधीन झालेली सगळी माणसं, आपण शेजाऱ्याशी बोलत नाही पण आपण आभासी जगाशी बोलत राहतो. हे जे काही विनाकारण जे काही चाललंय यातल्या काही गोष्टी चांगल्याच आहेत ह्या भाग नाही, पण हा जो संवाद आहे हा संवादच आपण हरवत चाललो. दुसरं एक मला सांगायचंय, आता मुलं आपण भाषेचे संवर्धनाचे पंधरवडे वगैरे करतो, पण आता आपली मुलं मराठी लिहितात का, लिपीत लिहितात का? म्हणजे मला जे काही लिहायचं असेल तर मी हो एच ओ असं लिहितो, मी नाही एन ए एच आय नाही. मला सांगा ही जर पिढी माझ्यासमोर असेल तर याला भाषेचं महत्व कसं सांगायचं? हे असं जर करत राहिली तर उद्या ही पिढी आपली वर्णमाला विसरून जातील, आपली लिपी विसरून जातील. तशी एक दाट शक्यता मला आता दिसायला लागली. आणि फार मोठे गंभीर प्रश्न आहेत भाषेच्या संदर्भात. त्यामुळे आपण जर ह्या कळ फलकावरचे म्हणजे इंग्रजी शिकायची नाही काय शिकायची, पण ती तर किती येते हाही पुन्हा प्रश्न. म्हणजे इंग्लिश माध्यमांचं काय झालं सगळ्यांना माहिती, म्हणजे धड आता त्याला मराठी येईना, धड त्याला इंग्रजी येईना, ते न घर का न घाट का अशी अवस्था आपण त्या पिढ्याची करून ठेवली. यात एक पिढी आपण बर्बाद केली, ही गोष्ट लक्षात. पैसे मिळवणारे पैसे मिळवले तर भाग सोडून देऊ आपण, पण पिढी बर्बाद झाली. पिढी ते धड ना मराठीची राहिली ना धड इंग्रजीची राहिली. म्हणून कुसुमाग्रज म्हणाले होते, भाषा मरता देशी मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. हे दिवा विझवणं हे आपणच आणलंय घरात. म्हणजे ज्या घरात आपण मुलांना निरांजनानं ओळख होतो तीच मुलं आज दिवा फुकायला बसलेत, नाही पालकही त्यात सहभागी झालेत. भाषा मरता देशी मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. नुसता एक हॅपी बर्थडे येत नाही तर हॅपी बर्थडे बरोबर सगळी संस्कृती येते. आणि ती आता शहरापुरती राहिली नाही तर आता गावागावात आणि गल्ली गल्लीत गेली. आता गावागावात आणि गल्ली गल्लीमध्ये बोर्ड लावून मुलं वाढदिवस साजरी करतात. आपण कशाच्या गप्पा मारतोय, आपण कुठल्या विकासाच्या गप्पा मारतोय आणि आपण ही पिढी कुठे घेऊन जातो? भाषेच्या पातळीवर एकीकडं जरी आनंदाचा उत्सव असला तरी भाषेच्या पातळीवरचं एक असमाधान, भाषेच्या पातळीवरचं एक नैराश्य आणि ही जी तरुण पिढी या भाषेपासून जी लांब जाते. आणि एक काळ असा होता की आम्हाला आमचे शिक्षक सांगायचे की प्रेम करायचे ना तर फडके खांडेकरांच्या कादंबऱ्या वाचा. तर फडकेंची कादंबरी वाचून सुद्धा प्रेम कसं करावं असं म्हणणारे प्रेम युगल होते. आणि फडके खांडेकरांची कादंबरी वाचून एखादा ध्येयवाद सुद्धा कसा शिकावा अशी सांगणारी एक पिढी होती. आज फडके खांडेकर वळचणीला गेले, नवे लेखक लिहित आहेत, चांगले लेखक आहेत. आज किती जणांना भालचंद्र नेमाडे माहिती आहे, आज किती जणांना शांता शेळके माहिती आहे, आज किती जणांना कुसुमाग्रज माहिती आहे, आज किती जणांना गोवी करंदीकर माहिती आहे, किंवा सगळीच मंडळ जी जी काही दिसत आहेत. त्यामुळे हे सुद्धा मला वाटतं फार एक वेगळी शंका, एक वेगळी चिंता, एक वेगळी समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मुलांनो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मी अगदी शेवटी येतो, कारण मुलांनो की मुलं हे साहित्यिक भाषेचा कसा वापर करतात तिकडे येतो आणि मी समारोप करतो की शब्द कसे वापरायचे, उपयोजन कसं करायचं. ज्ञानदेव मला आठवत आहे, ज्ञानदेवानं ज्या विराण्या लिहिल्या त्या विराण्यामध्ये घनु वाजे घुन घुना वारा वाहे ऋण चुना हा शब्द आहे.
हे घुनू घुनू वाजे घुन घुना घुन घुना. देशी देशी म्हणजे काय? हे देशी. आपण देशी सोडतो आणि विदेशीकडे जातो. देशी काय आहे? तर हे माझं देशी भांडार आहे, शब्दांचं भांडार आहे. घुणू वाजे घुन घुना वारा वाहे ऋण जुना. यात एक श्रवण आहे, यात एक नाद आहे, शब्दांची घडण आहे. एखादा जसा कलाकार शब्दांची घडण करतो, अशी समर्पक शब्द रचना कवी करत असतो. त्यासाठी तो फार काळजी घेतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. हीच विराणी जेव्हा लता मंगेशकरांच्या अवीट अशा स्वरातून बाहेर येते आणि जेव्हा तेव्हा ऐकतो, तेव्हा पुन्हा त्या घुणू वाजे घुणगुणाचं एक वेगळं सौंदर्य आणि एक वेगळं माधुर्य आपल्या कानाला नाही मित्रांनो, तर आपल्या संबंध काना मनाला ते समृद्ध करतं आणि संपन्न करून जातं. हा अनुभव आपण घेतला असेल. जसं लताबाई नुसतं मोगरा फुलला असं म्हणतात, शब्द कोणाचे? ज्ञानदेवाचे. पण ते शब्द जेव्हा सुरातून येतात, स्वरातून येतात, त्यातून येतात, तेव्हा केवळ मोगरा फुलतो असं नाही, तर आपण सुद्धा फुलतो, आपण सुद्धा बहरतो. हे फुलवण्याचं, हे बहरण्याचं सामर्थ्य, ती ताकद मित्रांनो शब्दात, आणि ती कवीनं वापरलेल्या शब्दात आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मी नादू मानोरांचा उल्लेख करतो आणि स्मारक. मला हे शब्द नेहमी आठवतात की घण ओथंबुण येती, यातला घण जो शब्द आहे. मी एकदा सहज माझे एक मित्र आहेत, कवी मित्र आहेत, अनिल कदम, ते म्हणाले सर काय फरक आहे, घण म्हणजे काय? मग मी त्याला सांगितलं, म्हणजे मलाही कसं सुद्धा काय माहिती नाही, पण मग म्हणले घण का वापरला? मग मी विचार केला, खरंच त्यांनी घन शब्द का वापरला बरं? मेघ आहे, ढग आहे, मग घन का? मी विचारत पडलो, घन कसं काय? आणि घन ओथंबून येते, मग मेघ ओथंबून येते असं का नाही? मग ढग ओथंबून येते असं का नाही? घनच का ओथंबून येतात? आणि मग माझ्या लक्षात आलं, येतात पण ढगात पाऊस असतोच असं नाही. ढग येतात, ढग निघून जातात. मेघाची तसंच आहे, आकाशाची तसंच आहे. पण आकाशात जेव्हा घन येतात तेव्हा पाऊस येण्याची जवळजवळ दाट शक्यता, म्हणून घन ओथंबून येतात. घन आला की पाऊस पडतो, ही शाश्वती, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर कवी एखाद्या शब्दांचा वापर कसा करतो, त्यासाठी जी निवड करतो, म्हणून घन ओथंबून येते, यातला जो शब्द आहे, त्याची केलेली रचना आहे, ती रचना आपण जर नीटपणे समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की मग नादो मानूर घन शब्द का वापरतो. त्यानंतर घन ओथंबून येते, बनात राघू गिरगिरते. राघू शब्द बोली भाषेतला शब्द. कोणी म्हणेल पोपट का नाही म्हटलं, राघू का म्हटलं? कारण पोपट तर सगळ्यांना माहिती, पण बनात पोपट गिरगिरते असं म्हटल्यानंतर वाचून बघा कसं वाटतं. आणि बनात राघू म्हणा कसं वाटतं बघा. हा जो राघू शब्द आहे, हा ह्याच्या पुढे जाऊन तर मला वाटतं शांताबाईनं रावा शब्द वापरलाय. रावा हे तर पुन्हा सौंदर्याचं अप्रतिम शब्द. ही जी रचना आहे, हे जे शब्दांचं समर्पक असं उपयोजन, हे केव्हा कळेल? हे आपल्याला भाषेच्या कौशल्याने. म्हणजे एक शब्द कवी कसा घडवत असतो, एक शब्द कसा निर्माण करत असतो. पण मला वाटतं माझ्याकडे एक चांगलं शब्द पुस्तक आहे. हे शब्द येतात कसे? मला दत्ता भोसल्यांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं, आणि त्याने एक शब्द, त्या शब्दांचे ते अर्थ फार चांगले, त्यांची पुस्तक आहे. आपण लहानपणी वापरणारे शब्द आहे. तुम्ही कंटाळे का सगळेजण? बोला सर, बोला. 5 मिनिटं. मला कालवण शब्द, मी आता कालवण कोणाला माहिती? सगळ्यांना माहिती. जुन्या पिढीला तर सगळ्यांना माहिती, नव्या पिढीला अजिबात माहिती नाही. हे मी 100% सांगतो. त्यातलं एखाद दुसरं म्हणेल सर आम्हाला माहिती, पण माहिती म्हणजे काय, ते कालवण म्हणजे काय, तर भाजी म्हणते, पण भाजी म्हणजे कालवण नाही, आणि कोरड्यास तर अजिबात नाही. कालवण वेगळं आहे, कोरड्यास वेगळं आहे, भाजी वेगळी. हे जी शब्दाची संपत्ती आहे, ही जे शब्द भांडार आहे मित्रांनो, ते आपल्या मायबोलीत, ते आपल्या मातृभाषेत. हे आताची पिढी सगळं जवळपास डिलीट करायला लागली. हे जे भांडार होतं, म्हणून मला ते कोरड्यासाचा शब्द सांगितलं, आणि मी त्याची उकल वाचली भोसले सरांनी केलेली. भाकर कोरडी असते, आणि कोरडी भाकर ओली करून खाल्ली की ती ओली होते, कोरड्यास त्यात ओल शब्द. आणि मग भाकर कोरडी
ती ओली करून खाणं, त्यासाठी असणारा जो पदार्थ आहे त्याला कालवण म्हणतात. त्या कालवणाचा आपल्या भाजीचा काही संबंध नाही. शब्द आला कसा? हे जी भाषेची श्रीमंती आहे आपल्याकडची मातृभाषेची, हे जर आपण नीटपणे समजून घेतलं तर मला वाटतं हे उपयोजन जर आपलं करता आलं तर ते साहित्यात करता येतं, ते चित्रपटात करता येतं, ते संगीतात करता येतं, ते सगळीकडे करता येतं. हे जे उपयोजन आहे, म्हणून मला हे राघू जो शब्द प्रयोग मी केला होता, मग तो रावा असेल काय, राघू असेल काय. त्यानंतर मी अगदी शेवटी जातो आणि मग नादोंची जी शेवटची कविता आहे की घन उथंबून आले पिकात केसर ओले, आडोशाला जरा बाजूला साजन छबेला घन होऊन बिलगला. आता माझा काही आवाज चांगला आहे त्यामुळे मला ते गाता येत नाही, पण ही रचना गायली रचना. घन होऊन बिलगला, काय अप्रतिम. हे बिलगण्यामध्ये ही जी बिलगण्याची जी वृत्ती आहे, हा जो भाव आहे, तो भाव अतिशय नेमका मला वाटतं मित्रांनो नादू महानोरनी सांगितलेलं आहे. मला वाटतं अशी अनेक उदाहरणं सांगता येईल, कारण कवितेवर माझं अतिशय प्रेम आहे, कारण मी कवितेचाच अभ्यास केलेला आहे. संजीवनी मराठींच्या कवितेवर मला ती आठवते की मी न सांगायची कविता स्फुरते कशी, असं म्हणत म्हणत कविता कशी जन्माला येते असं ती सांगते. आणि जसं एखाद्या तलावात असा खडा टाकावा, शांत सागरी कशास उठवलीस वादळे, अशी त्यांची ती अप्रतिम रचना आहे की हे शांत सागरात जे वादळ उठतं ते भाषेचं असतं, ते वेगळ्या रूपाचं असतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा मित्रांनो. भाषेच्या वापराचं जे महत्व आहे हे फक्त मी साहित्याच्या क्षेत्रातलं सांगितलं, अशा अशा अनेक क्षेत्रे आहेत. या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला भाषेचं महत्व करता येतं. मी यावर्षी एक असा प्रयोग केला प्राचार्य साहेब की FY BComच्या पूर्ण काय म्हणालो की तुम्ही असा एक प्रयोग करा, प्रकल्प करा. काय करा, ते ट्युटोरियल जा तिकडे मातीत, त्याचं काय घेणं देणं. मग तुम्ही काय करा, तुम्ही एक व्यवसाय निवडा. पण तुमच्या घरात एखादा व्यवसाय असतो, त्या व्यवसायातले फक्त शब्द लिहून आणा. मग तुम्ही गॅरेजमध्ये जा, तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जा, तुम्ही केश कर्तनालयात जा, तुम्ही किराणा दुकानात जा, तुम्ही कपडे दुकानात जा आणि त्यामधल्या दुकानातल्या सगळ्या शब्द संग्रह काढा. एक शब्द लिहा, त्याचा उपयोग घ्या. एक शब्द काढा, त्याचा उपयोग घ्या. मी ह्यावर्षी अनोखा प्रयोग केला. दुसरा मी एक प्रयोग केला भाषेच्या संदर्भामधला. मी वर्गात गेल्यानंतर मी मुलांच्या काही सह्या घेतो, विशेषतः FY BCom वरही करतो. आणि मुलांनी सगळ्या सह्या जसे काही गव्हर्नर असल्यासारखे आपण जसे इंग्रजीमध्ये सह्या करतो तशा केल्या, सगळेच करतात, पूर्ण काय आपणच करतो. नाही लक्षात आलं की अरे आपण सांगूया, कारण दरवर्षी मी सांगतो. काय म्हणलं पोराला, तुमचं भाषेवर प्रेम आहे ना म्हणलं. पोर म्हणजे हो, पण मला तर कुठं दिसत नाही. ते म्हणजे कसं काय, कारण तू कुणी एक सगळ्यांनी इंग्रजीत सही केली, मग म्हणजे कशात करायची, म्हणजे मराठीत करायची. त्यामुळे तुम्ही, मी म्हणलं मला जेव्हा वाटायला लागलं तेव्हापासून मी आता गेले अनेक वर्ष मी म्हणलं मराठीत सही करतो. कशी करतात, फळ्यावर लिहून टाका. आणि सांगितलं उद्याच्या तासापासून कागद तुमच्या समोर येईल तेव्हा सही मराठीत करायची. हा प्रयोग माझ्याकडे आता जवळ नाही, मी कॉलेजमध्ये असतो, तुम्हाला ते दाखवलं असतं. त्यातल्या जवळपास 75% मुलांनी सही मराठीत करायला सुरुवात केली. मला वाटतं हे भाषेवरचं केलेलं एक सूचक असं पाऊल आहे आणि ती फार आनंददायी गोष्ट आहे. मुलांनी आपली सही जरी मराठीत केली तरी सुद्धा फार फार झालं. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक किस्सा सांगतो आणि थांबतो. माडगूळकर एकदा व्यंकटेश माडगूळकर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेले. हा किस्सा माहिती असेल कुणाला. आणि त्या चलनात ते जे काही कागद आहे त्या कागदावर सही केली आणि रोखपालाकडे दिली आणि पैसे मागितले. ते त्यांच्याकडे बघतच बसले. ते म्हणजे का, त्यामुळे पैसे द्या. त्यामुळे सही हे काय केली, अशी कुठे सही असते काय, मग कशी असते सही, इंग्रजीत करा. ते म्हणाले पैसे कोणाचे, ते म्हणजे तुमचे. सही कोणाची पाहिजे, माझी. मग पैसेही माझी, मीच बँकेत ठेवले, तेच घ्यायला मी आलोय आणि मी माझी मराठीत सही केली. सही कोणत्या भाषेत करायची हा अधिकार माझा आहे, तो तुमचा नाही. शेवटी त्या कॅशियरला पैसे द्यावे लागले. हे एक उदाहरण व्यंकटेश माडगूळकरांचं. ते मी विद्यार्थी दशेत असताना माझ्या एका शिक्षकांना सांगितलं आणि मी त्या दिवसापासून ठरवलं आपण ही मराठीत सही करायची. आणि आजही ते दिवसापासून मी आजही करतो, ते आपण आजन्मच करत राहणार आहे. कारण हा घेतलेला भाषेचा वसा आहे, तो आपण नाही घ्यायचा तर कुणी घ्यायचा. कारण ज्या भाषेवर आपण जगतो, त्या भाषेवर माझी रोजीरोटी चालते, त्या भाषेवर मी प्रेम करायचं नाही आणि त्या भाषेवर मी प्रेम माझ्या विद्यार्थ्याला करायला लावायचं नाही, तर मग कुणी करायला लावायचं.
त्यामुळे हा वसा आणि हा वारसा आपापल्या परीने आपण जतन करूया. केवळ पंधरवाडी साजरे करून आणि केवळ पाट्या बदलून मराठीवरचं प्रेम व्यक्त होत नाही. ती गोष्ट चांगलीच आहे, तो निर्णय चांगलाच आहे, त्या निर्णयाला आपले सर्वांचा पाठिंबा आहे. पण ती मुळात इथं असली पाहिजे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं जसं तुकाराम म्हणतात तसं भाषेची सेवा करायची. बोर्ड लावून भाषेची सेवा करता येत नाही, ते आपल्या मनातच पाहिजे. आणि ती कशासाठी पाहिजे? कारण ती आपली मातृभाषा. एवढं जरी केलं तरी मला वाटतं पुरेसं आहे. मित्र, भाषेबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी या महाविद्यालयानं मला हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, कारण व्यासपीठाचेच लेखक आहेत, त्यामुळे व्यासपीठाच्या लेखकानं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे काही फारसं नवं नाही. त्यामुळे माझ्यासमोर जो या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, अतिशय भाषेवर प्रेम करणारा माणूस आहे. आणि ठीक आहे, आवाज येतोय आवाज सर, बोला. ठीक आहे. माझ्या स्क्रीनचं काहीतरी झालं. तर मित्र हो, ही संधी या महाविद्यालयाच्या प्राचार्यानं मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. विशेष करून अनेक मंडळी हे ऐकण्यासाठी उपस्थित राहिले आणि माझं हे समाज माध्यमावरचं भाषण आपण सहन केलं, ते केवळ मायबोली पोटी सहन केलं असं मी समजतो. आणि मी आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. भाषणाच्या औपचारिकता दूर सारून अध्यापक म्हणून आपण सहज संवाद साधलात. हा संवाद आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. बोली आणि भाषा यांच्यामधील आपण फरक मांडलात आणि त्यातून भाषेचा सहज प्रवास आपण आपल्या शब्दामधून व्यक्त केलात. खूप खूप धन्यवाद. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज यांना मी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, आवाज येतो सगळ्यांना? येतोय सर, बोला. सर ओके, अनम्यूट करा आपण सगळ्यांनी. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि आमचं इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं कला महाविद्यालय भिगवणच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या व्याख्यानातले आजचे वक्ते आमचे मित्र, भाषेचे अभ्यासक समीक्षक डॉक्टर अरुणजी कोळेकर सर. त्याचबरोबर 2-3 उल्लेख करतो. डॉक्टर लोंढे सर, अतुल चौरे सर, मेटकरी साहेब, कोठे साहेब, कल्पना रोकडे, असे अनेक मान्यवर प्राध्यापक मंडळी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले, म्हणजे भोसले साहेब 70 वर्षाचे, वेगळ्या क्षेत्रात नोकरी केली पण वाचनाची आवड असलेली, अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली उपस्थित असलेली सर्व मराठी भाषेवर प्रेम करणारे रसिक श्रोते बंधू आणि भगिनींनो, 70 पेक्षा प्लस आपला आकडा या ठिकाणी गेलेला आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बाबा चांगली उपस्थिती आपल्याला दिसते. कपडे मॅडम, आपला ते अनम्यूट करा. तर एक अरुण कोळेकर सरांनी अतिशय सविस्तरपणे अनेक गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. खरं तर मी असं म्हणेल की आम्ही विद्यापीठात शिकणारे सगळे जे मित्र होतो बऱ्यापैकी इथं उपस्थित आहेत. डॉक्टर कल्याण काळे असेल, डॉक्टर अवा कुलकर्णी सर असतील, आनंद यादव सर असतील, अविनाश आवलगावकर असतील, या सगळ्या शिक्षकांची आज कोळेकर सरांचं भाषण ऐकताना प्रकर्षाने आठवण झाली. आणि खरं तर या सगळ्या शिक्षकांची गोळाबेरीज म्हणजे अरुण कोळेकर सर आहे असं म्हणलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाही. भाषेवरती आपण कितीही जरी बोललं तरी देखील कमीच आहे. परंतु चांगली भाषा ही कमावण्याची गरज असते, ते आपोआप येत नाही. खरं तर हे आजच्या व्याख्यानाचं सूत्र होतं. म्हणजे बाकीच्या चिंतनाच्या अंगाने बोलायचं म्हणजे मराठी भाषेचा पंधरवडा, संवर्धन पंधरवडा साजरा करावा लागणं हेच आपलं अपयश आहे. त्या विषयावर आपण फार बोलणार नाही. परंतु या निमित्तानं खरं तर भाषा कशी वापरली पाहिजे, म्हणजे याच भाषेमध्ये शिव्या पण आहेत आणि याच भाषेमध्ये ओव्या पण आहेत. मग आपण शिव्या देत बसायचं की ओव्या गात पुढे जायचं, हा प्रश्न हा महत्वाचा आहे लक्षात. आणि म्हणून चांगली भाषा ही कमवावीच लागते आणि त्या अनुषंगानं मुलांच्या समोर काही चिंतन यावं अशी माझी याबाबतची भूमिका होती लक्षात. म्हणजे आपण कविता शिकवतोय, आपण कथा शिकवतोय, नाटक शिकवतोय, कादंबरी शिकवतोय, ते पोरग वाचते, त्याला मार्क पडतायत, पण ती त्याच्या बोलण्यात येते का, ते त्याच्या पेपरमध्ये लेखनात येते का, तर आपल्याला असं दिसतंय ते पुरेसे येताना दिसत नाही.
आणि म्हणून हे कुठंतरी मुलांना कळावं की आपण जितकं चांगल्या पद्धतीनं बोलणार आहोत तेवढं आपलं व्यक्तिमत्व प्रभावी होणार आहे, तेवढं आपलं काम सोपं होणार आहे. एक गमतीशीर उदाहरण मी आपल्याला सांगतो, नावं मुद्दा म्हणून सांगत नाही. आमचे एक विद्यापीठातले मोठे अधिकारी होते, इंग्लिशचे प्रोफेसर होते, ते डीन होते, आणि त्यांना त्यांच्या विरोधात 2 तक्रारी आल्या होत्या. मी अरुणरावांना किस्सा सांगितलं होतं, नावासहित सांगितलं होतं, पण इथं नाव सांगत नाही. आणि भाषेबद्दल सतत आमची चर्चा असायची. तर त्यांनी ते दोन्ही तक्रारी माझ्याकडे दिल्या आणि मला म्हटले, मागे हे वाच. मी ते दोन्ही वाचल्या आणि मग मला म्हटले काय वाटलं, तर म्हणले सर एक तक्रार अशी वाटली की ही कुणीतरी भाषेच्या अभ्यासकाने लिहिली असेल, प्राध्यापकाने म्हणत नाही. ते म्हणले अगदी बरोबर ओळखले. म्हणजे इतकं आदरार्थी लिहिलेलं होतं की यांनी असं केलेलं आहे, त्यांनी इतकी छान तक्रार केलेली होती. म्हणजे चांगल्या भाषेमध्ये केलेली तक्रार असेल तर माणूस तक्रारीच्या सुद्धा प्रेमात पडू शकतो. म्हणजे होत्या दोन्ही पण तक्रारी लक्षात घ्या, आणि दोघांच्या तक्रारीचा सूर एकच होता की ही व्यक्ती असं असं करते, डीन पदावर बसून असं असं करते. पण एकानं अगदी अरे तुऱ्यानं म्हणजे जे जमेल ते अगदी चौकात वापरावे अशा भाषेत लिहिलेलं होतं, आणि एकानं इतकं व्यवस्थित मुद्देसूद आणि इतक्या छान भाषेमध्ये लिहिलं होतं. ही भाषा वापराचं म्हणजे त्या तक्रारीच्या सुद्धा तो माणूस प्रेमात पडला, आणि ज्यानं माझ्या विरोधात तक्रार केली त्यांच्याबद्दल त्या माझ्या त्या अधिकाऱ्याच्या विद्यापीठातल्या आदराची भावना निर्माण होते. ही भाषेच्या वापराची ताकद आहे. आणि म्हणून म्हटलं ही अशी भाषा आपल्याला कमवावी लागते. मग अशी म्हटलं तसं शिव्या आणि ओव्या दोन्ही आहेत. आणि तुम्हाला सांगतो, आता एक अरुण कोळेकर सरांनी उल्लेख केला तसं, तुम्ही भारतातली, आता आपल्याला इतर भाषा येत नाही म्हणून महाराष्ट्रातली यशस्वी झालेल्या माणसांचे तुम्ही जरा मुलाखती वाचा, त्यांचं बोलणं ऐका. तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या माणसांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे या सगळ्यांचा संवाद कौशल्य अतिशय उत्तम आहे. यांची भाषा अतिशय उत्तम आहे. म्हणजे अगदी अनेक वक्ते किंवा अनेक नेते तयार झालेले आहेत, ते उत्तम भाषेमुळे तयार झालेले आहेत. लक्षात. माझे एक अगदी जवळचे मित्र आहेत, मुद्दामून हे उदाहरण सांगतो, इंदापूरचं आहे परंतु नावं सांगत नाहीये. आणि ते 2 भाऊ विभक्त झाले. किराणा मालाचं त्यांचं दुकान आहे, लक्षात घ्या. आता त्या दोघांचं पुरवठादार एकच आहे, एकाच ठिकाणाहून माल घेतायत. एकाचं दुकान धोधो चालते आणि एकाचं दुकान चालत नाही. फरक कशात आहे? दोघे माझे मित्र आहेत. मी म्हणलं फरक तुमच्या दोघांच्या जिभेमध्ये आहे. एक जण असा काय बसलेला असतो की कायम सुटकात आहे, आलेल्या माणसाची सरळ बोलणारच नाही, नीट बोलणारच नाही. पण दुसरा मात्र 1 रुपयाची वस्तू घ्यायला येऊ देत, त्याला आदरानं बोलणार. मुलगा आला कॉलेजचा, बोल बाळा काय पाहिजे, माझ्यासारखा मुलगा बोला साहेब काय पाहिजे, गावाकडला माणूस दिसला की बोला सरपंच काय पाहिजे, बोला पाटील काय पाहिजे. आता त्या अडाणी शेतकऱ्याला कोणी आयुष्यात कधी सरपंच म्हणलेलं नसतं, पाटील म्हणलेलं नसतं, ते जाम खुश होऊन जात. आधी परत परत त्याच दुकानात. म्हणजे तुम्ही जर आत्ता घरातनं बाहेर पडल्यानंतर जिथं हातगाड्या लावलेल्या असतात फळं विकणाऱ्या, भाजी विकणाऱ्या, तिथं गेला तर तुमच्या असं लक्षात येतं की सगळ्यांचा माल सारखा दिसतोय, पण एका हातगाडी खूप गर्दी आणि बाकीच्याकडे गर्दीच नाही. का? तर तो जो बोलणारा आहे, तो जो विकणारा आहे, त्याची भाषा चांगली असते. लक्षात. आणि तो भाषेनं सगळ्यांना साद घालत असतो. लक्षात. आणि म्हणून ही फार मोठी देणगी आहे. एखाद्याच्या काळजाला हात घालण्याचं हे फार मोठं साधन आहे, हे आपण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा कुठंतरी आपलं जगणं पण समृद्ध होणार. कोळेकर सरांनी जो मुद्दा सांगितला तो अतिशय महत्वाचा आहे. त्याला जगणं समृद्ध करतायत. म्हणजे विधभर पोटासाठी सगळं 8 तास आहे, परंतु तेवढ्यानं भागतं का? मग संध्याकाळी पोट भरलं म्हणून संध्याकाळी समाधानानं झोप का लागत नाही? लोकांना ब्लड प्रेशर का होतं? लोकांना अटॅक का येतात? पोट तर भरलंय ना, मन भरलेलं नाही. आणि मन भरण्यासाठी कला आहे. इथं मला दिसत आहेत भीमाजी भोसले साहेब आहेत, माझी नुकतीच ओळख झालेली, 70s आहेत, पण इतकं प्रचंड वाचन आहे. वेगळ्या क्षेत्रात नोकरी केलेली आहे, पण वाचनाची प्रचंड आवड आहे. आणि म्हणून आजही त्यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे, आजही त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून हे कुठंतरी साहित्यच नाही तर कला आपलं जगणं समृद्ध करत असतात. आणि म्हणून आपण नेहमी गमतीनं असं म्हणतो, वाचलं तर वाचणार आहोत, वाचलं तर वाचणार आहोत. किंवा एखादा तरी छंद आपल्याला असावा लागतो, त्याशिवाय आपलं जगणं समृद्ध होणार नाही. आणि त्या अनुषंगाने आपण भाषेच्या या पंधरवड्याच्या निमित्तानं अशा काही गोष्टी आपल्या समोर जाव्यात,
हा एक आपल्या मागचा हेतू होता. मगाशी सर म्हटले की ही पिढी स्मार्ट झालेली आहे, कारण ती स्मार्टफोनच्या सहवासात आहे, पण ती आनंदी झाली आहे का? हा खरा प्रश्न आहे. म्हणजे अनेक घरातलं चित्र असं दिसत आहेत, घरात 2 मुलं आणि आई वडील आहेत, चौघांचे आता 4 मोबाईल येते, सगळ्यांचे लक्ष मोबाईल मध्ये. मधून अधून आई येते, काहीतरी करते, देते, ते मोबाईल बघत बघतच जेवते. आणि म्हणून हा संवाद घरातलाच हरवत चाललेला आहे, आणि हा संवाद कुठेतरी पुन्हा सुरू होण्याची गरज आहे. म्हणजे आपण कधीतरी आपल्या ताईला सांगितलं का हो की ही भाजी छान झालेली म्हणून? कालवण म्हणूयात, कोरड्यास म्हणूयात, ते छान झालेले असं कधी सांगितलं का आपण? कारण आपलं लक्ष टीव्हीत नाही तर मोबाईल मध्ये आहे. कधीतरी आपल्या मित्राला सांगितलं तुझा शर्ट छान आहे, यासाठी फार मोठं मन लागतं. कौतुक करण्यासाठी सुद्धा फार मोठे संस्कार आणि मन लागतं लक्षात घ्या. आणि म्हणून हे विश्व, कलेचं विश्व फार सुंदर आहे लक्षात. आणि कलेच्या प्रांतातली माणसं कधी एकटी नसतात. म्हणजे मी माझ्या घरात 8 तास बसलेलो असतो तरी मी एकटा नसतो, तर माझ्या सोबतीला काहीतरी असतं लक्षात. आणि अशा सगळ्या पद्धतीनं हे आपल्याला चांगलं जगणं व्हावं, यासाठी आपल्याला साहित्याच्या, कलेच्या आणि भाषेच्या सहवासात यावं लागेल, असं आपल्याला म्हणता येईल. मगाशी सर काही उदाहरणं सांगत होती, फार सुंदर पद्धतीनं सांगत होती की हा शब्द इथं का आला, तेच आहे ना. म्हणजे एखादा विद्यार्थी माझ्याकडे येतो केबिन मध्ये, तेव्हा मी त्याला म्हणतो पटकन ये बाळ काय विशेष. तो कितीही तिकडे चिडून आलेला असला, कोणत्या तरी शिक्षकाला वैतागलेला असतो, कारपूर असतो, मित्रांशी काहीतरी झालेला असतं, पण त्याला ए बाळ म्हटलं की तो तिथंच 70% रिवसं म्हणतो. आणि खूप सारे प्रश्न आपल्याला या संवादातनं, या भाषेतनं सोडवता येतात. मला मगाशी कवीचं नाव लक्षात होतं, पण आता कवीचं नाव विसरलं, पण मी परत सांगेल आपल्याला की काय कमाल असू शकते. मुद्दामून थोडीशी प्रेमाच्या अनुषंगाची 1-2 ओळी तुम्हाला सांगतो, कारण सरांनी खूप विद्यार्थ्यांना जड झाला असेल, आम्हाला ते खूप बरं वाटलं, कदाचित थोडं जड झालं असेल, परंतु तो एक आविष्काराचा भाग आहे. म्हणजे मला शाळेतलं निमंत्रण येतं तेव्हा काटा येतो, तर मला माहिती आहे की 6वी-7वीच्या मुलाच्या पातळीवर जाऊन मला कदाचित बोलता येणार नाही, मला कॉलेजच्या मुलांच्या समोर बोलायची सवय असते, हा एक भाग असतो. आता एका कवीनं सय नावाची एक त्याची छान कवयित्री, सोलापूरची कवयित्री, मला त्याचं नाव आता आठवेना, तीर्थ घेताना राऊळी आज तुझी सय झाली. तीर्थ घेताना राऊळी, ते ठेवलेलं असतं ना त्याच्यात, आपण असं हातावरती ते घेतो आणि पितो, ते तीर्थ. राऊळ म्हणजे मंदिर, महानुभव साहित्यात शब्द आहे. तीर्थ घेताना राऊळी आज तुझी सय झाली. सय म्हणजे आठवण. ओंजळीतल्या तीर्थाची, ओंजळीतल्या तीर्थाची सखे मदिरा की ग झाली. ओंजळीतल्या तीर्थाची सखे मदिरा की ग झाली. काय ताकद आहे लक्षात. किंवा म्हणजे अगदी संजीवनी मराठींचा मी सुद्धा फॅन आहे, त्या फार छान असं म्हणतात, संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर ओढली तर जखमा होतात, आणि आत ओढली तर काव्य निर्माण होतं, साहित्य निर्माण होतं. तर वेदना हा एक साहित्य निर्मितीचं एक कारण असू शकतं. म्हणजे अगदी कशावरही लिहिलं जाऊ शकतं. म्हणजे इंदिरा संतांची बाभळी सारखी कविता जर तुम्ही वाचली, म्हणजे तोपर्यंत बाभळी म्हणजे एक रानातलं झाड एवढंच मला माहिती होतं. मी कधीतरी टीवायला वगैरे असताना अरुणराव कुठेतरी वाचली ती, आणि मी बाभळीच्या प्रेमात पडलो. लवलव हिरवी गार पालवी, काठ्यांची वर मोहक जाळी, रिमझिम करती शेंगा नाजूक, वेलांटीची वळणे वळणे, या साऱ्यातून झिरमिर झरती, रंग नभाचे लोभसवाने, कुसुम कलाकृती अशी बाभळी, तिला न ठावी नागर रीती, दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी, अंगावरती खेळवी रागू लागट शेळ्या पाया जवळी, बाळ गुराकी होऊन या मन रमते ते सांज सकाळी वगैरे. म्हणजे आम्ही गुरं वळलेली, मी भावाबरोबर तो रविवारी बकरा वळायचा, त्याच्याबरोबर जायचो. त्यामुळे हे सगळं वर्णन मी जेव्हा वाचलं तेव्हा मी बाभळीच्या प्रेमात पडलो. म्हणजे आपल्याला, आपल्या जगण्याला, आपल्या विचाराला प्रगल्भ आणि सुंदर बनवण्याचं काम कला करतात. साहित्य करता असं मी म्हणत नाही, कला करतात. कला साहित्य ही कला आहे, भाषा करते लक्षात घ्या. असं आपलं जगणं समृद्ध व्हावं, हा सगळा या सगळ्या मागचा आमचा उद्देश होता. आणि त्याला साजेस अतिशय चपखल असं सुंदर अशा प्रकारचं भाष्य डॉक्टर अरुण कोळेकर सरांनी व्यक्त केलं, आणि आपण सगळ्यांनी ते अतिशय उत्साहानं ऐकलं. आमच्या सगळ्या टीमनं अतिशय चांगलं नियोजन केलं. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि अध्यक्ष मनोगत थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर संत तुकारामांच्या एका अभंगाची आठवण व्हावी. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्देची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. बघा तुकारामांनी असं सार्थ म्हटलंय या व्याख्यानाच्या निमित्ताने ती आठवण व्हावी. नेहमी मला आठवणारा हा तुकारामांचा अभंग. खरं तर या व्याख्यानाच्या माध्यमातून सरांनी आपल्याला एक संदेश छान असा दिला. तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी महाविद्यालयाच्या वतीनं, मराठी विभागाच्या वतीनं, की भाषा ही उपजत बाब नाहीये. भाषा आपल्याला शिकावी लागते. बोली आणि भाषेमध्ये फरक असतो. सृजन आणि सर्जन करायचं असेल तर भाषा आपल्याला शिकावी लागेल, श्रवण करावं लागेल, जाणीवपूर्वक ऐकावं लागेल आणि या माध्यमातून आपण शब्दांचं महत्व मांडलं. खरं तर एका विद्यार्थिनीनं सारिका जाधव यांनी अमृताचा वर्षाव असं या व्याख्यानाचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचनाचं महत्व मांडत असताना देवनागरीतून सह्या करण्याची मोहीम आपण सांगितलीत. खरं तर अशा छानशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण मराठी भाषेसाठी काम करत आहात आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी खंत व्यक्त करून दाखवली की हा कार्यक्रम आयोजित करावा लागणं ही आपली एक मर्यादा आहे. पण त्या मर्यादेतून आपण पार पडूयात, पुढे जाऊयात, या भाषेचं जतन करूयात आणि आपल्या देवनागरीतून सह्या करण्याच्या मोहिमेच्या माध्यमातून खरं तर खूप काही गोष्टी साध्य होत आहेत. मीही मोडीचा अभ्यासक म्हणून मोडी लिपीतल्या जुन्या सह्या वाचण्यासाठी माझ्याकडे खूप वेळा येतात आणि त्या संदर्भानं भाषेच्या तत्कालीन भाषेचा आनंद मी घेत असतो. या निमित्तानं आलेल्या प्रतिक्रिया खरं तर सर्वांच्या समोर पुन्हा एकदा सांगायला मला आवडेल. माननीय दत्तात्रय आसवले म्हणतायत की अंतर्मुख करायला लावणारी मांडणी आणि ओघवती शैली या व्याख्यानाचं वैशिष्ट्य ठरलं. त्याचबरोबर गजानन लोंढेंनी, सन्माननीय लोंढे साहेबांनी अशी मांडणी केली की सोप्या पद्धतीने विषय मांडणी सर आपण केलीत. नम्रता कुडू मॅडम यांनी असं म्हटलंय की छान आणि समर्पक शब्दामध्ये विवेचना अत्यंत उपयुक्त असे मुद्दे आपण मांडलेत. तर ह्या सर्वातून खरं तर वेगळं काही आपल्या व्याख्यानाबद्दल सांगण्याची इथं कोणाला गरज नाही. इतकी छान मांडणी झाली. सर हा, मी बोला. FYBA ची स्टुडंट बोलते. मला पण सरांचा आभार मानायचे. खूप दिवस झाले शाळा सोडलेली मी. शाळा सोडलेली 10 वर्ष होऊन गेली आणि आज असं वाटलं की हे व्याख्यान ऐकून आम्ही ज्यावेळेस 8वी 9वीत होतो त्यावेळेस आमचे मम्मी पप्पा आम्हाला कीर्तन ऐकायला घेऊन जायचे. त्यात जसे ते कीर्तनकार कवी किंवा एखाद्या जुन्या शब्दांचे महत्व सांगते तसंच हे म्हणजे कीर्तन कसं बोलतो आपण एखाद्या कीर्तनकार कसं कीर्तन सांगतो सेम तशी परिस्थिती मला तर वाटली. आणि मी ह्या लेक्चरला जॉईन होणार नव्हती. माझ्या बहिणीने मला फोन केला, म्हणले ताई तू हे लेक्चर, कारण ती TY ची स्टुडंट आहे, TY ची स्टुडंट नाही, ती SY ची स्टुडंट आहे. तिने मला फोन केला, मला म्हणली ताई तू व्याख्यान जॉईन करे. म्हणलं अगं नाही, मला आता पोरांना नाश्ता बनवून द्यायचा, मी काही व्याख्यान करत नाही. म्हणलं मुलांचे पण क्लास होतील. पण मेन म्हणजे शाळेत टीचरचे मेसेज आले की नाही आज काही क्लास वगैरे नाहीये. म्हणलं चला हे करूया. पण खूप दिवसातून असं वाटलं की व्याख्यान जॉईन झाले, केलं मी, त्यातनं मला फायदा मिळाला की गेले 2 महिन्यापूर्वी मी ऍडमिशन घेतलं. त्यावेळेस मी सही मला माझे मिस्टर बोलले कशी केली, मी मला मराठीतच केली. ते मला म्हणले की अगं सगळे आता इंग्लिश मधनं सही करतात, तू कशाला मराठीत करायचे. म्हणलं असू द्या, जाऊ द्या, काय एवढं तेव्हा आपण मराठी माणसं मराठीत सही केली म्हणून काय प्रॉब्लेम आहे. पण आता हे माझ्या मिस्टरांना सांगते की मी मराठी सही केली, मला काही वाटणार नाही त्याचं वाईट. आणि खूप आनंद झाला मला की हे व्याख्यान ऐकलं. मला घन ओथुंबून येते हा शब्दाचा अर्थ किंवा हे जे व्याख्यान ऐकलं मी त्या व्याख्यात असं वाटलं की ही जी माहिती मिळाली तुमच्यापासून ती आम्हाला घन ओथुंबून मिळाल्यागतच झालं. खूप खूप धन्यवाद प्राजक्ताताई. छान. सर खरंच मराठी भाषेची श्रीमंती आपण आपल्या भाषणातून मांडलीत आणि या माध्यमातून हे व्याख्यान खऱ्या अर्थानं सफल झालं. या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत. उत्स्फूर्तपणे विद्यार्थी बोलतायत. हे असं एक अनोखं माध्यम, अंतरांच्या मर्यादा पार करणारं माध्यम आपल्याला लाभलं आहे. त्या माध्यमातून आपण आम्हा सर्वांपर्यंत पोहोचलात आणि या ऑनलाईन व्याख्यानाचा आस्वाद यानंतरही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना घेता येईल. आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य, आमच्या महाविद्यालयातील आमचे सर्व सहकारी, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रज्ञा लामतोरे आणि उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर, लेखक, अभ्यासक आणि विद्यार्थी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि धन्यवाद. आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि हा कार्यक्रम यशस्वी केलात. मनपूर्वक आभारी आहे. चला भेटू. धन्यवाद सर्वांना.